नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेखक वरद देशपांडे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस चालिसा या पुस्तकाचा पुस्तकाची वैशिष्ट्ये काय आहेत या वैशिष्ट्यांवर एक व्हिडिओ तयार केलेला होता. ज्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नसेल, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देण्यात येईल. त्यांनी तो एकदा व्हिडिओ बघावा की नेमकं सिलेबस चालिसा या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय किंवा तुमच्या अभ्यासात हे पुस्तक तुम्हाला कसं मदत करू शकेल. त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की जेवढे पण काही विषय असतील, सध्या आपण राज्यसेवा पूर्वसाठीची आपण सिलेबस डिकोडिंगची लेक्चर सिरीज चालू करतोय. राज्यसेवामध्ये जेवढे पण काही विषय आहेत, प्रत्येक विषयावर आपण एक सिलेबस डिकोडिंगची लेक्चर घेणार आहोत. या सिरीजच्या माध्यमातून पहिलं आज आपलं लेक्चर आहे ते इतिहासवर. म्हणजे इतिहास विषयामध्ये जेवढे पण काही घटक उपघटक प्रकरण येतात त्यावर आधारित आपण सर्व डिटेलमध्ये सिलेबसचं डिकोडिंग करूयात. आजचा पहिला व्हिडिओ आहे इतिहासचा. त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपण हा अभ्यासक्रम बघितलेला आहे. ठीक आहे. आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर देखील हा एक अभ्यासक्रम दिलेला आहे की ज्या एका अभ्यासक्रममध्ये संपूर्ण राज्यसेवा परीक्षेमध्ये जेवढे पण काही विषय येतात त्यांची सिलेबसची एक ओळ दिलेली. आता या एका ओळीचं डिकोडिंग हे कसं केलेलं आहे आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लक्षात घेऊ. पहिला विषय आहे इतिहास. राज्यसेवा पूर्व परीक्षेकरता आयोगाने इतिहास विषयाचा दिलेला अभ्यासक्रम. केवळ एक ओळ जी दिलेली आहे त्याच्यात आहे भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्राच्या भारांशासह. ठीक आहे. आता या ओळीमध्ये तुम्ही बघितलं असेल कुठेही प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास असा कुठेही उल्लेख केलेला आपल्याला आढळून येत नाही. परंतु आयोगाने आतापर्यंत त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत का राज्यसेवामध्ये? नक्कीच विचारलेले आहेत. मग यामध्ये आपल्याला इथे जे आहे भारताचा इतिहास, या भारताच्या इतिहासात कोणकोणते घटक पाहिजे? प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास. आता प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास याचा या ओळीत अर्थ समावेश होतो ते कसं आपल्याला कळतं? PYQ वरून. आतापर्यंत जेवढे पण राज्यसेवामध्ये इतिहासमध्ये जे पण आपण काही PYQ बघितले त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं प्राचीन इतिहासावर आतापर्यंत किती किती प्रश्न विचारले, 13 ते 23. मध्ययुगीनवर किती विचारले, आधुनिकवर किती विचारले. यावरून आपण हे ठरवलंय PYQ वरून की भारताचा इतिहास या एका ओळीत प्राचीन व मध्ययुगीन याचाही समावेश होतो केवळ आणि केवळ राज्यसेवामध्ये. ठीक आहे. संयुक्तमध्ये होत नाही. तेही कसं काय कळेल आपल्याला? PYQच्या अनालिसिस वरून. ठीक आहे. त्यानंतर येतो भारतीय राष्ट्रीय चळवळ. मग भारतीय राष्ट्रीय चळवळमध्ये जहाल युग, मावळ युग, गांधी युग. ठीक आहे. महाराष्ट्राच्या भारांशासह महाराष्ट्राचा इतिहास, समाजसुधारक. आता वर नमूद केलेले अभ्यासक्रमातील सर्व मुद्दे, त्यात समाविष्ट होणारे प्रकरण, त्यातील घटक उपघटक, ज्या घटकावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ते घटक, या सर्वांची मुद्देसूद मांडणी ही पुढे दिलेली आहे. यावरून प्रस्तुत परीक्षेत या विषयासंदर्भात आयोगाने नेमके कोणत्या प्रकरणावर घटकावर कमी जास्त भर दिलेला आहे हे आपल्याला अचूक रीतीने पूर्णपणे अनालिसिस होईल व यानुसार सर्वच विषयाचा जर का तुम्ही अभ्यास केला तर तुमचा इथून पुढे 100% परीक्षाभिमुख अभ्यास होण्यास मदत होईल. ही आपली प्रत्येक विषयामधलं पहिलं पेज जे आहे ते या प्रकारचे असणार. म्हणजे आपल्या पुस्तकाची थीम जी आहे ती याच प्रकारे असणार की अभ्यासक्रम, त्यात किती घटक उपघटक समावेश होतात, मग त्याच्यामध्ये आपण प्रस्तुत विषयातील प्रश्न संख्या आणि विषयाचे स्वरूप हे सर्व विषयांचं आपण याच पद्धतीने दिलेले की जेणेकरून अगदी फ्रेशर्स जरी असेल त्यांना देखील कळेल की आपल्याला या विषयाची तयारी कशी करायची आहे व जे 5-7 वर्षापासून अभ्यास करत असतील त्यांना देखील हे लक्षात येईल. नेमकं आता आपण ऐकलं असतं, सहजासहजी आपण ऐकतो प्राचीन इतिहासावर 2-3 प्रश्न असतात, मध्ययुगीनवर 1-2. नेमकं ते 2 असतं का 3 असतं का 4 असतात, 2 मध्ययुगीनवर 1 असता का 2 असतात, याची एक्झॅक्टली आकडेवारी इथं आपण दिली. ठीक आहे ना. याच्यावरून जे जुने विद्यार्थी त्यांना पण एक्झॅक्ट लक्षात येईल की या विषयाचा अभ्यास करताना आपण कसं गो थ्रू करायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर या विषयाची परीक्षेतील प्रश्न संख्या. पूर्व परीक्षेत इतिहास विषयात 13 ते 23 मध्ये दरवर्षी सरासरी 15 प्रश्न विचारले जातात. यापैकी प्राचीन इतिहासावर 3-4, मध्ययुगीन इतिहासावर 2-3, आधुनिक भारताच्या इतिहासावर 5-6 तर महाराष्ट्राच्या इतिहासावर 3-4 प्रश्न विचारले जातात. याची निश्चित प्रश्न संख्या ही खाली दिलेल्या तक्त्यात आहे. या तक्त्यातील आउट ऑफ सिलेबस हा देखील भाग आहे ज्यात असे प्रश्न विचारले की प्रत्येकाच्या सर्वसाधारण अभ्यासाच्या पुस्तकाच्या बाहेरील ते प्रश्न असतात ज्याचे अचूक उत्तर देणे सहसा कोणत्याही विद्यार्थ्याला शक्य नसते. जे की प्रश्नच एक्झॅक्ट कसे होते ते आपण हे सिलेबस डिकोड केल्यानंतर दिलेले. आता 13 ते 23 मध्ये हा तुम्ही बॉक्स बघू शकतात की आतापर्यंत प्रश्न संख्या जी आहे तर ती कशी विचारण्यात आलेली होती. ठीक आहे. प्राचीनवर पहा 13 ते 23, मध्ययुगीनवर, आधुनिक भारताच्या इतिहासावर, महाराष्ट्रावर देखील. त्याच्यावरून या बॉक्सवरून तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या गोष्टीला हे किती महत्त्व दिलं गेलं पाहिजे. ठीक आहे ना.
जसं की आता बघू शकतात की 2017 पासून ते 23 पर्यंत कंटिन्यू 15 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. कधी कमी जास्त वगैरे प्रश्न होतात 13 ते 23 पासून बघितलं तर. यात तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की आपली संस्था अशी एक धारणा असते की महाराष्ट्राचा इतिहास हा भाग जो आहे हा राज्यसेवासाठी अति जास्त उपयुक्त नाहीये किंवा संयुक्तमध्ये अति जास्त महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्न विचारतात. राज्यसेवामध्ये प्रश्न संख्या तेवढी नाहीये. तर तुमची हा जो समज आहे हा गैरसमज दूर होईल. तुम्ही 2021 ला पाहू शकता की भारताच्या इतिहासावर 6 प्रश्न आहेत, तर महाराष्ट्राच्या इतिहासावर 8 प्रश्न विचारलेत राज्यसेवामध्ये, संयुक्तमध्ये नाही. 21 मध्ये 8 आहेत, 22 मध्ये आधुनिक भारतावर 4 तर महाराष्ट्राच्या इतिहासावर 5 आहेत. पुन्हा 2023 मध्ये भारताच्या इतिहासावर 4 तर महाराष्ट्राच्या इतिहासावर 5 आहेत. म्हणजे 3 वर्षापासून महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्न विचारण्याची संख्या ही भारताच्या इतिहासापेक्षाही जास्त आहे. ठीक आहे ना. म्हणून राज्यसेवाचा पण जर का तुम्ही अभ्यास करत असाल तेव्हा तुम्हाला हे लक्षात घेणे की महाराष्ट्राच्या इतिहासाचा जो भाग आहे त्याला तुम्ही स्किप करणं किंवा त्याला महत्त्व कमी देणं हे अजिबात योग्य नाही आहे. तुम्हाला तेवढंच महत्त्व, भारताच्या इतिहास एवढंच महत्त्व याला सुद्धा देणे. कदाचित प्रश्न संख्या पाहिली तर जास्त असं सुद्धा म्हणू शकतो, परंतु जेवढं भारताच्या इतिहासाला देतात तेवढंच महत्त्व तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासाला द्या. त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे समाज सुधारक, तो राज्यसेवाला देखील विचारण्यात आलेला आहे. आता विषयाचं स्वरूप कसं आहे, आता तुम्ही सर्व या विषयाचा अभ्यास करताय तर त्याचं स्वरूप कसं असणार. प्राचीन मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा एकूणच कालखंड हा साधारणतः 5 वर्षांचा आहे. ठीक आहे. केवळ 5 ते 6 प्रश्नांसाठी साहजिकच एवढ्या मोठ्या कालखंडाचा संपूर्ण अभ्यास करणे कोणासही शक्य नसते. करिता पुढे दिल्याप्रमाणे परीक्षेतील परीक्षाभिमुख मुद्दे ज्या प्रकरणावर राजघराण्यांवर यापूर्वी आयोगाने प्रश्न विचारले ते घटक उपघटक यावर एकदा नजर फिरवली तर प्रमुख घटकांवरच आयोगाच्या पीओक्यूचे केंद्रीकरण झालेले आहे हे आपणास दिसून येते. ठीक आहे. यामुळे प्राचीन व मध्ययुगीन इतिहासातील ठराविक प्रकरणांचा जरी आपण अभ्यासक्रमाच्या आधारावर व्यवस्थित अभ्यास केला तर 5 पैकी 4 प्रश्न तरी आपण नक्कीच सोडू शकू. ठीक आहे. ते सर्वच प्रकरण भाग जो आहेत ते आपण पुढे दिलेले आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपण भारतीय इतिहासाच्या अभ्यासाला जेवढा वेळ व महत्त्व देतो तेवढे सहसा महाराष्ट्राच्या इतिहासाला देत नाही. याचं कारण म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास हा संयुक्त राज्यसेवा पूर्व करता फारसा उपयोग नसून तो संयुक्त करता असतो अशी साधारणतः आपली धारणा असते. परंतु वर दिलेल्या पीओक्यूच्या तक्त्यावरून आपल्याला हे लक्षात येईल. आता मी जे सांगितलं होतं तुम्हाला हे तेच आहे. प्रत्येक याच्यात आपण या पद्धतीने विषय समजून सांगितलाय. ठीक आहे. इन रायटिंग मध्ये प्रत्येकाला एक क्युरियोसिटी असते की एखाद्या, आता जसं की आपण पाहतो की 1 डिसेंबरला जी एक्झाम आहे 50-60 दिवस तुमच्या हातात आहे, तर सर्वांनी एक क्युरियोसिटी असते की आपण एखाद्या विषयाचा अभ्यास करतोय तर नेमकं तो कसा करायला पाहिजे हे जर का सांगणारं कोणी असेल तर आपल्याला ती क्युरियोसिटी असते. पहा, करणं तर तुम्हालाच आहे. जे पण काही तुमच्या आतापर्यंतच्या नोट्स असतील किंवा बुक्स असतील तुम्हाला या काळात नवीन तर काही घेणं गरजेचं नाही. फक्त आहे त्यावर जर का कसा अभ्यास करायचा हे जर का तुम्हाला कोणी सांगणार असेल तर तुम्हाला पावलोपावली त्याची नक्की मदत होते. आणि हे पुस्तकच असे की हे प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगते, हे समजून सांगणार आहे की तुम्ही कोणत्या विषयाचा कसा अभ्यास करायला पाहिजे. यामुळे प्रत्येक वेळेस एखाद्या वेळेस तुम्ही हे जरी माझं जरी लेक्चर ऐकलं तरी 1 तासाचं हे लेक्चर असेल, त्याच्यानंतर तुम्ही 2-3 दिवस याला फॉलो करू शकता किंवा 5-7 दिवस हे तुमच्या लक्षात राहू शकतं. परंतु प्रत्येक वेळेस म्हणजे परीक्षेच्या प्रत्येक दिवसापर्यंत तुम्हाला कोणतरी मार्गदर्शन करायला पाहिजे. त्या तोडीचं हे एक पुस्तक आहे की जे तुम्हाला पावलोपावली मदत करणार की तुम्ही अभ्यास करतायत राज्यसेवातल्या इतिहास विषयाचा कसा करायला पाहिजे, कोणत्या विषया घटकाला प्रकरणाला कमी जास्त महत्त्व द्यायला पाहिजे हे तुम्हाला या गोष्टीवरून कळेल. ठीक आहे. आता तर मी तुम्हाला हे पहिलं पेज पूर्ण वाचून दाखवलं. ठीक आहे. हे जे पण काही पेज होतं यातील प्रश्न संख्या वगैरे हे पूर्ण वाचून दाखवलं. ते यासाठी दाखवलं की एकदा तुम्हाला याची पुस्तकाची थीम कळायला पाहिजे. आता इथून पुढे जी आपली सिलेबस डिकोडिंगची सिरीज आहे, पुढच्या विषयाचं जे आहे ते आपण एवढं डिटेलमध्ये सगळं वाचून तर नाही घेणार. साहजिक आहे, तुम्हाला त्याची PDF पण देण्यात येईल. सॅम्पल PDF तर आहे, ते त्यात तुम्हाला बघता येईल. पुस्तक तुम्ही घेतलं तर तुम्हाला हे पावलोपावली नक्कीच तुम्हाला मदत करेल. इथून पुढे आपण फक्त जे पण काही ॲनालिसिसचा एक्झाम व्ह्यू आहे हा एक्झाम व्ह्यू रीड करू. ठीक आहे. हा मी तुम्हाला वाचून दाखवेल किंवा हा तुम्हाला सांगेल. आणि जेवढे पण काही घटक उपघटक आहे ज्यांवर प्रश्न आलेले आहेत, ज्यांवर येऊ शकतात, हे आपण बघूयात. याचं एक्सप्लेनेशन किंवा याचं उत्तर हे जे आहे सर्व तुम्हाला PYQ नेमका आता हा 2016ला दक्षिण भारतातील अवशेष ताम्रपाषाण युगातला हा प्रश्न नेमका काय होता पाहायचं असेल तुम्हाला, लगेच आपली एक सिरीज सुद्धा आहे PYQ मंत्र सिरीज, जी तुम्हाला माहित असेल. अगदी 50 रुपयेच याची किंमत ठेवलेली आहे एका पुस्तकाची, एका विषयाची. आणि 5ही विषय याच्यात आहे, राज्यव्यवस्था, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, सायन्स. तर 150 रुपयामध्ये हे पुस्तकं आपण म्हणजे 30 रुपयात देखील तुम्हाला हे पुस्तक मिळू शकतं. आई बुक सेंटर पुण्यामध्ये आहे, त्यांच्याकडे तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता. तसं कोणालाही महाराष्ट्रात 50 रुपये म्हणजे हे MRPच आपण ठेवली, मुळात त्याची किंमतच खूप कमी ठेवलेली आहे आपण. 250 किंवा 200 रुपयामध्ये तुम्हाला जर का तुमच्या ठिकाणी पुस्तक मिळत असेल तर तुम्ही आवर्जून घ्या.
घरपोच 200 मध्ये पाहिजे असेल तरी तुम्ही आम्हाला टीम स्पॉटलाइटला पण कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला हे 200 रुपयात घरपोच देखील पाठवण्यात येईल, जर का तुम्हाला तिथं मिळतच नसेल वगैरे हे पुस्तक. तर या माध्यमातून, या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला कसं होईल, फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेच्याच विषयांचा प्रश्नांचा तुमचा अभ्यास होईल आणि पूर्व परीक्षेच्याच रिक्वायरमेंटनुसार तुम्ही पूर्ण अभ्यासाची तयारी करताल. यात संयुक्त 18 ते 23 आणि राज्यसेवा 13 ते 23 अशा प्रकारे क्रोनॉलॉजिकली प्रश्न दिलेले आहेत. या पुस्तकाचा तुम्हाला पावलोपावली मदत होईल. हे पण आपण काही प्रश्न आपण बघूयात जे याच्यातून, पण सर्वच प्रश्न जर का आपल्याला बघायचे एवढ्या 11 वर्षातले, तर ते साहजिक एका व्हिडिओमध्ये होणारच नाही. म्हणजे केवळ एक प्रकरण जरी पाहिजे आपल्याला तरी त्याच्यासाठी 1 तासाचा वेळ लागेल आणि मी प्रयत्न करतो 1 सव्वा तास, जास्तीत जास्त 1.5 तासात पूर्णच आपण हा सिलेबस कंप्लीट करून पाहू, पूर्ण सिलेबसचं डिकोडिंग करू. ठीक आहे. त्याच्यामुळे मी ठराविक बाबीवर फोकस करतो आता. जसं की आता प्राचीन भारताचा इतिहास आहे. पूर्व परीक्षा 13 ते 23 राज्यसेवामध्ये एकूण प्रश्न किती आले? 35 आहेत. स्वरूप कसे त्याचं संक्षिप्त आहे. प्रकरणाचा दर्जा कमी, मध्यम, जास्त, अत्यंत जास्त, तर अत्यंत जास्त आहे, कारण 35 प्रश्न विचारलेत 11 वर्षात, त्याचा दर्जा जो आहे तो अत्यंत जास्त आहे. आता एक्झाम व्ह्यू, प्राचीन भारताचा इतिहासाचा अभ्यास तुम्ही कसा करायला पाहिजे. ठीक आहे. प्राचीन भारताच्या इतिहास हा विषयाचा अभ्यास करताना या विषयाचा एरिया समजणे अत्यंत कठीण जाते. ठीक आहे. व पर्यायाने एकूणच या विषयाबाबतीत मनात भीती निर्माण होते. यामुळे खाली दिलेले घटक, उपघटक, त्यावरील PYQ चे मुद्दे हे सर्व एकत्रितपणे वाचण्यात आले तर या विषयाबाबत भीती दूर होणार हे नक्कीच. ज्या घटकांवर, प्रकरणांवर खाली दिल्याप्रमाणे आयोगाने जास्त जोर दिलेला दिसतो, जसे की मौर्य घराणे, गुप्त घराणे, त्यांवर विशेष भर द्यावा. हा विषय देखील केवळ राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठीच उपयुक्त असल्याने या विषयाच्या तयारीसाठी खाली दिलेल्या घटकाबाहेर तुम्हाला जास्त काही वाचण्याची गरज नाही. ठीक आहे. हे आपण या एक्झाम व्ह्यू मध्ये वाचलं की तुम्हाला जो प्राचीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास करायचा, तर त्याचं आकलन तुमचं कसं असलं पाहिजे या प्राचीन इतिहासासंदर्भातील, ते आपण एक बघितलं. आता जसं की घटक येतो सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृतीमध्ये सिंधू संस्कृतीचे शोधकर्ते व त्यांनी शोधलेली नगरे, हडप्पाकालीन प्रमुख स्थळे व शोधकर्ते, मुद्रा, याच्यावर 2017ला प्रश्न आलेला आहे. पुन्हा प्राणीवर प्रश्न आलेला आहे 2016ला. आता ठीक आहे, आपण जस्ट तो प्रश्न कोणता होता लगेच आपण बघू सुद्धा शकतो. सिंधू संस्कृतीचे शोधकर्ते व त्यांनी शोधलेली नगरे 2017ला प्रश्न आलाय. याच्यामध्ये 2017 काढलं तर आपल्याला लगेच दिसून येईल प्रश्न नेमका कोणता होता तो. सिंधू संस्कृतीचे शोधकर्ते व त्यांनी शोधलेली नगरे यांच्या जोड्या लावा प्रश्न होता. घटक होते प्राचीन भारताचा इतिहास. तो आपण याच्यामध्ये खाली घटक पण दिलेले असतात असं PYQ मध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये हडप्पा, दयाराम साहनी, मोहनजोदडो, रखालदास बॅनर्जी, चहुंदडो, गोपाल मुजुमदार आणि लोथल रंगनाथ राव. ठीक आहे. अशा प्रकारचा एक PYQ दिसला. त्याच्यानंतर त्याच्या आपण जोड्या लावामध्ये उत्तर देखील बघितलं. ही याच्यावर विचारलंय 2017 मध्ये. लगेच मुद्रावर पण प्रश्न आला होता 2017 मध्ये. म्हणजे 2017 मध्ये बघा तुम्ही सिंधू संस्कृतीवर 2 प्रश्न विचारले. त्याच्यानंतर 16 मध्ये त्याच्या पहिले प्राणीवर विचारला होता. म्हणजे पहिले 16ला प्राणीवर विचारले होते. त्याच्यानंतर त्यांच्या शोधकर्ते त्यांनी शोधलेली नगरेवर विचारला. आता पुढे जो प्रश्न येऊ शकतो याच्यावर, तो कशावर येऊ शकतो? लिपीवर आहे किंवा याचा भौगोलिक दृष्ट्या विस्तार कुठपर्यंत झालाय. जसं महाराष्ट्रातील अहमदनगर, अहिल्यानगर मधली दायमाबाद पर्यंत त्याचा विस्तार झालेला दिसतो. हे देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पुन्हा महत्वाची ठिकाणे व त्यांची वैशिष्ट्ये, नगर रचना, जसं तुम्ही वाचलं की लक्षात येलेला तटबंदी होती नव्हती, तटबंदी होती, सामाजिक धार्मिक जीवन, त्यांचा व्यापार, हे सर्व घटक उपघटक आहे. जसं की सिंधू संस्कृतीमध्ये बघितलेलं आहे आपण की त्याच्यामध्ये मातृदेवतांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या जास्त सापडल्यात. यामुळे ती जी आहे मातृसत्ताक पद्धती होते सिंधू संस्कृती ही, हे आपल्याला याच्यातून लक्षात येतं. हे घटक हे संभाव्य घटक आहे. हे घटक तुम्हाला म्हणजे या परीक्षेला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. हे आपले झालेले आहेत का नाही घटक, आपण तुम्ही जे पण काही संदर्भ पुस्तक वाचत असाल त्यातून तुम्हाला हे पावलं हे लक्षात घ्यायचे की आपल्याला कोणते घटक गरजेचे आहेत, कोणत्या घटकांवर प्रश्न येऊन गेले, कोणत्याच्यावर येऊ शकतो. ठीक आहे. जसं की पुढे ताम्रपाषाणयुगीन संस्कृती, यावर 18 मध्ये प्रश्न विचारलाय, 22 मध्ये विचारलाय, 16 मध्ये प्रश्न विचारलाय. मध्याश्मयुग झालं. वैदिक संस्कृती, आता ऋग्वैदिक कालखंड आणि उत्तर वैदिक कालखंड. ठीक आहे. असे 2 कालखंड आहेत. त्यातले आता दशराज्ञ युज्ञ, याच्यावर 2018ला प्रश्न विचारला होता भरत जमातवर, युद्धांवर. त्याच्यानंतर ऋग्वेदीन कालीन नद्या व तिची सध्याची नावे, यावर 13वर प्रश्न विचारला. साहजिकच यावर पुन्हा प्रश्न येऊ शकतो का, तर नक्की प्रश्न येऊ शकतो. कारण 16 महाजनपदावर तेथील राजे, राजघराणे यांवर जोड्यालावर प्रश्न विचारला होता. सेम तसाच प्रश्न पुन्हा विचारला होता 2022ला, पुन्हा एकदा विचारला होता. तसंच की ऋग्वेदकालीन नद्या व तिची सध्याची नावे यांवर एकदा प्रश्न विचारला. सेम
तोच म्हणजे ज्या आता सरस्वती नदी, सरस्वती हे तुम्हाला माहिती असेल, पुरुषनी रावी, तर बाकीच्या ज्या आहेत त्या पण तुम्हाला सर्व पाठ करणं गरजेचं आहे. जरी प्रश्न आला असेल तरी त्याच्यावर पुन्हा प्रश्न येऊ शकतो. हे तुमचं जे पण काही स्पष्टीकरणाचं पुस्तक असेल त्यात तर तुम्हाला हे वाचायलाच मिळेल. परंतु काही घटक आहेत असे की जे स्पष्टीकरणाच्या पुस्तकात नसतं, कारण ज्यावर प्रश्न आलेले त्याचं एक्सप्लेनेशन करणं तर गरजेचं आहेच, परंतु त्या व्यतिरिक्तही काही घटक असतात की जे स्पष्टीकरणाच्या पुस्तकात नसतात. ते आपल्याला त्याच्या बाहेर जाऊन संदर्भ पुस्तकाच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे. ते तुम्ही करू शकता. उत्तरवैदिक कालखंड, जैन धर्म, त्यानंतर बौद्ध धर्म, 16 महाजनपदे, बौद्ध धर्मातील अंगुत्तर निकाय याच्यावर 2000, राज्यसेवा पूर्व 2017ला प्रश्न विचारले. आता हे जे प्रश्न आहे ते फक्त आणि फक्त राज्यसेवा पूर्वच. याच्यात राज्यसेवा ऑब्व्हियसली आता हा मुख्याला तर घटक नाही म्हणून मुख्य नसणार, संयुक्त नाही, कोणतेच नाही, फक्त राज्यसेवा. तर राज्यसेवाच आपण शेवटपर्यंत पाहणार आहे. ठीक आहे. संयुक्तचे पाहिजे तर त्याच्यासाठी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा झाल्यानंतर एक पुन्हा सिलेबस डिकोडिंग लेक्चर करू, ज्यात फक्त आणि फक्त संयुक्तचाच आपण विचार करूया. ठीक आहे. 16 महाजनपदे त्याच्यावर प्रश्न विचारलाय. जसं की मी सांगितलं 17-22ला प्रश्न विचारला होता. 16 महाजनपदांचे ठिकाण त्यावरही 17ला प्रश्न विचारलेला आहे. हरिअंक घराणे याच्यावर, आता हरिअंक घराण्यामध्ये अजातशत्रूवर प्रश्न विचारलाय, 2014 मध्ये विचारलाय, 2017 मध्ये विचारलाय. बिंबिसारवर आतापर्यंत प्रश्न विचारलेला नाहीये. हा एकदम हायलाइट घटक आहे. इथून हा संभाव्य घटक आहे. याच्यावर प्रश्न आतापर्यंत अजातशत्रूवर आला तर त्याचा सखोल अभ्यास म्हणजे जे पण काही स्पष्टीकरण आहे त्याच्या अगदी पुढे जाऊन तुम्हाला अभ्यास करण्यात आला तर तो सखोल असेल. बिंबिसार हे संभाव्य घटक आहे. यांच्यावर आला प्रश्न तर तो बऱ्यापैकी साधारण लेवलवर असेल, एकदम आयोग डीप जात नाही. आणि ज्या घटकावर आतापर्यंत प्रश्न विचारलाय पुढे विचारायचं तर बऱ्यापैकी सखोल जातं, आयोग सखोल प्रश्न विचारतं. हे आपल्याला कधी अनालिसिस होतं जेव्हा आपण फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेचं जेव्हा क्रोनॉलॉजिकली अनालिसिस करतो पेपरचं, की कोणत्या वर्षी कसा प्रश्न विचारला, त्याच्यानंतर जर का त्या घटकावर विचारलं तर कसं सखोल जातं. ठीक आहे. हे आपल्याला पीवायक्यूच्या अनालिसिसवरून लक्षात येतं. हरिअंक घराणे झाले. त्यानंतर मौर्य साम्राज्य 2016, 19, 18, 18 सम्राट अशोकांच्या शिलालेखांवर प्रश्न विचारलेला आहे. त्यांचे 5 गटातील वर्गीकरण, भाषा, मौर्य साम्राज्याचा ऱ्हास हे संभाव्य घटक आहेत. पुन्हा मौर्य साम्राज्य, मौर्य काळापूर्वी भारताची ओळख यावर 2019ला प्रश्न आहे, परंतु चंद्रगुप्त मौर्य, जैन धर्म, मौर्य प्रशासन, महत्वाचे अधिकारी यांवर प्रश्न बाकी आहेत. बिंदुसारवर पण प्रश्न बाकी आहेत. हे सर्व घटक तुम्ही लक्षात घ्यायचे की हे सिलेबसचे मुद्दे वाचताना आपल्याला रिकॉल होत आहेत का, की यांचा आपण अभ्यास केला, हे रिकॉल होते का. नसेल होत काहीच प्रॉब्लेम नाही. इथून पुढे जो अभ्यास होईल तुमचा अगदी परीक्षाभिमुख अभ्यास होणार. या माध्यमातून लगेच तुम्ही पुढच्या घटकांचा, या घटकांचा तुम्ही अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर शुंग घराणे झालंय. शुंग घराण्याचे पण संस्थापकवर प्रश्न नाही आहे, साहित्य, राजधानी यांच्यावर प्रश्न नाही, वास्तूंवर पण प्रश्न नाही आहे. हे संभाव्य घटक आहे. मालविकाग्निमित्र 2023ला आताच्या याच्यात प्रश्न आलेला आहे. पुढे आला तर तो डीप येऊ शकतो, परंतु बाकीचे पण महत्वाचे घटक आहेत की ज्याच्यावर प्रश्न येणं बाकी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते अनालिसिस होतं की कोणत्या घटकांवर लगेच येऊ शकेल प्रश्न. गुप्त साम्राज्य मध्ये समुद्रगुप्तांवर प्रश्न विचारलाय 2018 मध्ये. समुद्रगुप्ताला शरण गेलेली राज्य बघा. आता 2020 मध्ये पुढचा सखोल गेलेला आयोग 2020 मध्ये शरण गेलेल्या राज्यांवर प्रश्न आहे. 2018ला जो होता तो सिंपल होता. लगेच प्रश्न पाहायचा आपण तर लगेच याच्यात बघू पण शकतो, परंतु सगळे प्रश्न आता जर का बघायचे म्हटलं तर आपल्याला वेळ कमी पडेल. आपल्याला नेमकं करायचं कसं हे तर तुम्हाला कुठेही बघता येईल. आयोगाच्या साईट म्हणजे ज्यांच्याकडे असेल त्यांनाही पाहता येईल. पीवायक्यूचा प्रश्न संच ज्यांच्याकडे असतील सगळ्यांनाच पाहता येईल. परंतु हे जे आहे डिकोडिंग जे आहे फक्त केवळ या लेक्चरमध्ये आपण हेच पाहतोय म्हणून सगळं पीवायक्यू याच्यात आपण मिक्स न केलेलं हे तुमच्यासाठी बरं असेल असं मला वाटतंय. यामुळे आपण पीवायक्यू हे त्याच्यासाठी वाटलंच एक सेपरेट तयार करूयात व्हिडिओ. साहित्य, संगमयुग, संगमयुगावर चोलवर विचारलेला आहे. चोल घराण्यांवर प्रश्न. चेर, पांड्य यावर पण बाकी आहे. संगम साहित्यातील कवींवर विचारलेला आहे. ठीक आहे. याच्या पुढे प्रश्न येईल तर सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे संगमयुगाचा पण. मग काही महत्वाचे पुस्तक, त्यांचे लेखक, हा तर याच्यावर 20ला पण प्रश्न आहे, 22ला पण लेखक आहे, 22ला पण प्रश्न आहे. हे तुम्ही ज्या पण काही लुसेंट वाचत असाल तुम्ही एन्शियंट मेडिवलसाठी तर बेस्टच आहे, किंवा जे पण कोणते संदर्भ पुस्तक वाचत असणार सर्व याच्यात या गोष्टी असतातच. पण तुम्हाला नोट्स जर का ऑलरेडी तुम्ही तयार केले असतात तर तुम्हाला यावेळेस हे तुमच्या नोट्स असतील त्या तुम्हाला अजूनही फायदेशीर ठरू शकतात या याच्यात वाचण्याचं. हे सगळे घटक जे आहेत तुम्ही जे पण पुस्तक वाचत असाल त्यातलेच आहेत, वेगळं काही नाही. फक्त आपण याच्यात डिकोड करून दिलंय आणि हे तुम्हाला रिअलाइज व्हायला पाहिजे की आपला कुठपर्यंत अभ्यास झालाय. हे जे आपण पाहतोय हे आपल्याला नवीन वाटतंय का, किंवा
लगेच आपल्याला रिकॉल होत आहेत का या गोष्टी, हे पाहण्यासाठीचा हा सिलेबस आहे. हा केवळ सिलेबस आहे. याच्यात एक्सप्लेनेशन न देण्याचं कारणच हे की हे तुम्हाला हॅमरिंग व्हायला पाहिजे ब्रेनला. जसं की आता पूर्ण वर्षभर अभ्यास केल्यानंतर एक टेस्ट सिरीज हा एक माध्यम असतो की आतापर्यंत आपण जो अभ्यास केलेला आहे तो आपल्या लक्षात आहे का, किंवा आपली स्वतःशी जे या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून ओळख होती की आपला कुठपर्यंत अभ्यास झाला, कोणते घटक आपल्याला लक्षात राहत आहेत, कोणते लक्षात राहत नाही, कोणत्या विषयाचा अजून अभ्यास करणं गरजेचं आहे, हे आपल्याला कधी कळतं, टेस्ट सिरीजमध्ये कळतं. वर्षभर अभ्यास केल्यानंतर परीक्षेच्या काही महिन्यामध्ये आपण ह्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून हे कळतं. तर सुरुवातीपासूनच जर का तुम्ही या माध्यमातून अभ्यास करत असताल, टेस्ट सिरीजचा तर भाग, टेस्ट सिरीजला तर तुम्हाला याचा अति जास्त उपयोग होईल. ठीक आहे, ज्यांचा टेस्ट सिरीजला स्कोर कमी येतो त्यांचा या पुस्तकाच्या माध्यमातून तर नक्की जास्त येणारच आहे. परंतु टेस्ट सिरीजला जे ब्रेन हॅमरिंग होतं त्याच्याही पहिले तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, ही एक प्रकारची टेस्टच आहे. हे पुस्तक म्हणजे, हे जर का पुस्तक असलं असतं त्यात एक्सप्लेनेशन दिलं असतं. हे पहिलं कदाचित असं पुस्तक असावं की ज्यामध्ये उत्तरच नाही दिलेले, कारण ते तुमच्या भरोश्यावर सोडलेले आहेत की हे तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. कारण काय, आपण देतोय तो फक्त आणि फक्त अभ्यासक्रम देतोय. ठीक आहे, म्हणून हे पुस्तक तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे सांगतायत. मग तुम्ही तुमच्या साहित्यातून करा. त्याच्यासाठी मी हे नाही सांगणार की तुम्ही याच पुस्तकातून करा, त्याच पुस्तकातून करा. बऱ्यापैकी बुक लिस्ट आहे सर्वांची सेमच असते. ठीक आहे ना, फक्त आपण सिलेबस हा आतापर्यंत डिकोड झालेला नव्हता पूर्व परीक्षेचा. आपण एकच समजून होतो की एका पानावर सिलेबस हा, याचा आवाका खूप असतो. तो नेमकं केवढा आवाका असतो, केवढ्या चौकटीत राहून तुम्हाला काम करायचं, आणि या चौकटीच्या बाहेर आयोग कधी गेलेला आहे का ते सुद्धा आपण प्रश्न दिलेत नंतर, जे की तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं नसतं. ठीक आहे ना, कंप्लीट सिलेबसला अनुसरून जर का अभ्यास करायचे असेल आणि हमखास जर का पूर्व परीक्षा आपल्याला पास करायची असेल तर किमान कोणत्या गोष्टींची गरज आहे ते आपण या पुस्तकात दिलेलं आहे. ठीक आहे, हे सर्व जे आहेत, प्राचीन नाटके झाले, कला झाली, हे सर्व तुमच्या पुस्तकात आहेच गोष्टी. ठीक आहे, तुम्हाला त्याच करायच्यात, फक्त अशा पद्धतीने करायचे की हे पाहिल्या तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, हो मला या गोष्टीचं उत्तर माहिती आहे. मग ते लेखक असतील, आता जेवढे पण पुस्तक वगैरे असतील, हे तुम्हाला रिकॉल व्हायला पाहिजे. यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास, यावरील प्रश्नांची संख्या ही 26 आहे. दर्जा हा जास्त आहे, म्हणजे अत्यंत जास्त पण नाही, मध्यम नाही, कमी नाही, जास्त आहेच. कारण की प्राचीन भारताच्या इतिहासाप्रमाणे मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा पण आपणास एरिया समजणे ही अवघड बाब नाही. ठीक आहे, ही अवघड बाब नाही, परंतु दिलेल्या एरियामध्ये नेमका कोणत्या प्रकरणास घटकास अधिक महत्त्व द्यावे, जेणेकरून सर्वच प्रकरणांचा सखोल अभ्यास करण्यापेक्षा परीक्षाभिमुख घटकांवर व्यवस्थित अभ्यास होईल हे समजणे आपणास अवघड बाब ठरते. खाली दिलेल्या घटक, उपघटक व त्यावरील PYQ मुद्दे वाचल्यावर या विषयाचा देखील अभ्यास करणे सोपे व सोयीचे ठरेल. आता हे घटक व उपघटक कोणते ते आपण बघूयात. ठीक आहे, हर्षवर्धननी लिहिलेली नाटके, जे की मी तुम्हाला आता सांगितलं, सर्वांना हे माहितीच असणार, सरांच्या पुस्तकात आहेतच या गोष्टी. 2014ला त्याच्यावर प्रश्न विचारलेला होता. पाल घराणे झाले, राष्ट्रकूट घराणे झाले. आता राष्ट्रकूट घराण्यांमध्ये पण संस्थापकवर विचारलं, दंतीदुर्गवर आहे 2019ला. खालचे जे आहेत तर ते तुमचे त्यांची किमान प्राथमिक माहिती, यामध्ये तुम्हाला अतिशय डीप जायची गरज नाही. मध्ययुगीनमध्ये तुम्हाला प्रत्येक घराण्याची किंवा जेवढे पण याच्यात काही दिले त्याची प्राथमिक माहिती अभ्यासणं गरजेचं आहे. फक्त ज्यांच्यावर प्रश्न आला ते त्याच्यावर तुम्हाला अजून सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. जे की तुम्ही स्पष्टीकरणाचे बुक आहे त्यातून तुम्ही आलेल्या घटकांचा सखोल अभ्यास करा, आणि उर्वरित जे आहे त्याचा तुम्ही किमान प्राथमिक, म्हणजे स्पष्टीकरणात तर हे दिलेले नसतात बाकीचे घटक, त्यांचा तुम्हाला वेगळा म्हणजे त्या पुस्तकाच्या बाहेर जाऊन अभ्यास करणं गरजेचं आहे, स्पष्टीकरणाच्या पुस्तकाच्या बाहेर जाऊन. ठीक आहे ना, म्हणजे येणारा जो प्रश्न एखाद्या घटकातला उपघटकावर वेगळा आला प्रश्न तर तो देखील तुमचा सुटायला नाही पाहिजे यामुळे. त्याच्यानंतर देवगिरीचे यादव, दिल्लीचे सल्तनत घराणे, मोदी मोहम्मद घोरी याच्यावर 2019ला प्रश्न आलेला आहे. कुतुबुद्दीन ऐबकवर 2016ला पण आलेला आहे, 22ला पण आलेला आहे प्रश्न. ठीक आहे, खिलजी घराण्यांवर अल्लाउद्दीन खिलजीच प्रश्न 2दा विचारलेला आहे, 14ला पण विचारलाय, 18ला पण विचारलाय. आता 14ला पण जो प्रश्न होता त्याच्यानंतर जो 18ला प्रश्न विचारला असेल अति सखोल गेलेला आहे. जलालुद्दीन खिलजीवर आतापर्यंत प्रश्न आलेला नाही, याचा अर्थ तुम्हाला हा पण घटक याच्या बाहेर जाऊन करणं आहे, कारण त्याच्यावर आतापर्यंत प्रश्न नाही आला. जो येईल तो बऱ्यापैकी सोपा असेल. तुगलक घराणे वर फिरोजशाह तुगलक वालेला, आता मोहम्मद बिन तुगलक, गियाजुद्दीन तुगलक, फिरोजशाह तुगलक या तिघांचाही अभ्यास करणं हे तिन्ही तुगलक घराण्याचा अभ्यास करणं हे गरजेचं ठरेल, कारण यांचे रिफॉर्म जर का तुम्ही वाचले तर खूप प्रश्न याच्यावर क्रिएट होऊ शकतात, फॅक्च्युअल प्रश्न, यामुळे हे पण करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सय्यदी घराणे, लोधी घराणे, दिल्ली सल्तनत काळातील व्यवस्था व इतर परीक्षाभिमुख माहिती, विजयनगर साम्राज्य, संगमवंश,
आता हे बघा, दक्षिणेतील सुलतानशाही, निजामशाही, इमादशाही, बरीदशाही, आदिलशाही, कुतुबशाही यांच्या राजधानीवर आतापर्यंत प्रश्न विचारलाय 2014 मध्ये. फक्त राजधानी जोड्या प्रश्न होता तो. आता तुम्हाला त्यांची स्थापना, त्यांचे संस्थापक, त्यांची स्थापना हा जो आहे हा तुमचा संभाव्य घटक आहे या घराण्यावर, दक्षिणेतील सुलतानशाहीवर. ठीक आहे, ज्याच्यावर प्रश्न आता राजधानीवर विचारलाय, कदाचित पुन्हा राजधानीवर विचारणार नाही. बाकीची माहिती आपल्याला करणं गरजेचं आहे, अति डिटेलमध्ये नाही. फक्त हे जे 2 घटक आहेत तेवढेच तुम्ही करा. याच्या पुढे मुघल साम्राज्य, बाबरवर आतापर्यंत प्रश्न नाही आहे. हुमायून नामा ग्रंथावर आलेल्या 2021 ला. अकबरांच्या धार्मिक धोरणावर 2023 लाच आतापर्यंत प्रश्न विचारलाय. परंतु अकबराच्या दरबारातील 9 रत्न, त्यांची प्रशासन व्यवस्था, इतर परीक्षाभिमुख माहिती या गोष्टी करणं गरजेचं आहे. जहांगीर, शहाजहाच्या दरबारातील चित्रकार यांवर प्रश्न आहे. उत्तरकालीन मुघलवर 2014 ला प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर मुघलकालीन स्थापत्य कला यावरही 19 ला प्रश्न आहे. भारतातील जंतर मंतर, स्त्री विशेष, मुघलकालीन स्त्री विशेष, उत्तर भारतातील सत्ता पराभूत बनण्याचे कारण यावरही 13. मराठा साम्राज्याचा तुलनात्मक अभ्यास यावर 14 ला 2 प्रश्न, 2020 ला पण 1 प्रश्न. म्हणजे औरंगजेबवर आतापर्यंत, म्हणजे मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हटलं तर औरंगजेब सर्वात पहिले आपल्या डोळ्यासमोर हे एक नाव येतं. परंतु त्या घटकावर आतापर्यंत प्रश्न नाही आहे. तर त्यांची प्रशासकीय व्यवस्था या घटकावर पण तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. आता कोणती जरी तुम्ही पीवायकीचा प्रश्न संच पाहिला तर औरंगजेबचं त्याच्यात नाव नसणार. कारण का की आतापर्यंत प्रश्नच नाही आलेला आहे, तर एक्सप्लेनेशन कशाचं देते. परंतु हा पण तुम्हाला घटक तुमच्या आहे त्या पुस्तक नोट्स मधून करणे. कारण जे पण तुम्ही बघणार पीवायक्यू स्पष्टीकरणाचं त्यात तर हे दिसणार नाही, पण प्रश्न हा एकदम नक्कीच फॉर्म होऊ शकतो या घटकावर. तो तुमचा स्किप नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही हा घटक देखील करणं गरजेचं. आता आधुनिक भारताचा इतिहास यांवरील प्रश्नांची संख्या ही 32 आहे, जी की अत्यंत जास्त असते. आता एक्झाम व्ह्यू या विषयाचा अभ्यास करता, म्हणजे आधुनिक भारताचा इतिहासासाठी अभ्यास करताना राज्यसेवा पूर्व परीक्षेची तसेच संयुक्त पूर्व परीक्षेसाठीची रिक्वायरमेंट ही प्रथमतः लक्षात घेतली पाहिजे. ठीक आहे, जसे की संयुक्त पूर्वमध्ये 19चा कायदा, 9चा कायदा, 35चा कायदा, तसेच डलहौसी व इतर पूर्ण गव्हर्नर जनरल, भू सुधारणा पद्धती यांवर किमान 1 प्रश्न तरी प्रत्येक परीक्षेत असतो. कोणत्या संयुक्तच्या, महाराष्ट्राचा संदर्भ नसला तरीही ठीक आहे. परंतु याच घटकांवर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये एकदाही प्रश्न विचारलेला दिसत नाही. पण क्वचित एकदा त्या एरियाच्या जवळपास प्रश्न विचारलेला गेलेला आहे. यामुळे एकूणच सर्व विषयांसाठी या दोन्ही परीक्षेच्या रिक्वायरमेंट या साहजिकच वेगवेगळ्या आहेत. ही गोष्ट आपण या पुस्तकात मांडलेल्या घटक व उपघटक त्यावरील पीवायक्यूच्या मुद्द्यावरून लक्षात घेतली गेली पाहिजे. तसेच आपण संयुक्त पूर्वचा अभ्यास व राज्यसेवा पूर्वचा संयुक्त पूर्वचा अभ्यास नक्कीच कामी पडणार. संयुक्तचा अभ्यास राज्यसेवा पूर्वला नक्कीच कामी पडणार. त्याचप्रमाणे राज्यसेवेचा अभ्यास देखील संयुक्तला नक्कीच कामी पडणार. परंतु दोन्ही परीक्षेसाठीचा अभ्यास हा एकाच मार्गाने, एकाच पद्धतीने करणे गरजेचं नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास म्हटलं तर आपल्याला हेच वाटणार की भारताचा इतिहास म्हटलं तर फक्त राज्यसेवासाठी याचा जास्त वेटेज असणार, महाराष्ट्रासाठी कमी. परंतु इथं तुम्हाला पुन्हा याच्यात अपवाद दिसेल. जसं की मी सांगितलं 19चा कायदा, 9चा कायदा, 35चा कायदा, कुठे हे महत्वपूर्ण कायदे हे घटक आहे. याच्यावर बघू शकता तुम्ही 9चा, 19चा, 35 अत्यंत महत्वाचे कायदे आहेत. पण एकदाही प्रश्न विचारलेला नाही कोणत्या राज्यसेवा परीक्षेत. जे आपण, तुम्हाला तर वाटत असेल की आतापर्यंत तुम्ही पीवायक्यूचं स्पष्टीकरणाचं नाही म्हणता येणार, परंतु पीवायक्यूचं जे पुस्तक बघितलं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला या कायद्यांवर अति जास्त प्रश्न संख्या दिसली. परंतु ते राज्यसेवामध्ये विचारलेले आहेत का? जास्त नाही, राज्यसेवेमध्ये आतापर्यंत विचारलेले नाही. आणि जेव्हा एखाद्या प्रकरणावर, घटकावर प्रश्न आतापर्यंत विचारलेला नसतो, येणारा प्रश्न हा अति जास्त डीप नसतो. ठीक आहे, आतापर्यंत तर याच्यावर प्रश्नच नव्हता विचारलेला. प्रश्न विचारला 2022 ला एकदा, 1947च्या कायद्यावर. ठीक आहे ना, 9, 19, 35 अगदी महत्वाचे कायदे. प्रश्न विचारला का राज्यसेवेने? नाही विचारला. जो विचारला 2022 ला आता, तर तो 1947 वर विचारला. जसं की मी आता सांगितलं की येणारा प्रश्न जो असतो पहिल्यांदाच येतो, तो बऱ्यापैकी तो सोपा असतो. आणि हा एवढा प्रश्न सोपा होता की 1947चा भारतीय या कायद्याचं नाव काय हेच विचारलं होतं 2022. आता आपण तो प्रश्नच बघूयात. राज्यसेवा पूर्व 2022 मध्ये प्रश्न विचारला होता याच्यावर. 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लिमेंटने कोणत्या कायद्याला मान्यता दिली? त्याचं आणि खाली दिलेले भारतीय फाळणी कायदा, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, घटना मसुदा कायदा, घटना दुरुस्ती कायदा. एवढा सोपा प्रश्न की ज्याचं उत्तरच या प्रश्नात दिलेलं आहे. त्याचं नाव 1947 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा.
हे नावच आहे, येतच नाही. म्हणजे जसं रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 कायद्याचं नाव काय, रेग्युलेटिंग ऍक्ट, कारण नियंत्रणात्मक कायदे होते ते. त्याच्यानंतर हा सेम तसंच 1947च्या कायद्याचं नाव विचारलं होतं, स्वातंत्र्य कायदा 1947. एवढा प्रश्न सोपा क्रिएट झाला. यामुळे आपण ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या गोष्टींवर आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला नसतो, येणारा प्रश्न सोपा असतो, त्याचा राज्यसेवेसाठी डीपली अभ्यास करणं हे किंवा त्याला तेवढा वेळ देणं हे साहजिकच एवढं गरजेचं नाही ठरत. जसं की ब्रिटिश सत्तेची स्थापना, आता हे घटक उपघटक बघूयात आपण. भारतात ब्रिटिशांनी भारतात स्थापन केलेल्या व्यापारी केंद्रांचा क्रम यावर 14ला प्रश्न विचारले आहेत. मग भारतातील आलेल्या युरोपियन व्यापाऱ्यांचा क्रम आणि निघून गेलेल्या युरोपियन व्यापाऱ्यांचा क्रम यांचा देखील तुम्हाला पुढे प्रश्न लगेच याचा तयार होऊ शकतो. ब्रिटिशांचे साम्राज्यवादी धोरण, आता 2016ला बक्सरच्या लढाईवर प्रश्न विचारला होता, तर 2022ला लगेच प्लासीच्या लढाईवर पण प्रश्न विचारला. ब्रिटिशांनी भारतातील प्रमुख राज्यांसोबत केलेली युद्धे, 2018ला यावर प्रश्न विचारला. हा 18चा प्रश्न हा टिपू सुलतान वर होता, म्हणजे इंग्रज म्हैसूर युद्ध. मग आपल्याला हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे की यानंतर जसं की आपण इथं पुढे बघितलं, हा मराठा साम्राज्य, पहिली इंग्रज मराठा युद्ध, दुसरे तिसरे, या सर्व युद्धांची आपल्याला एक फक्त किमान माहिती असणं अपेक्षित आहे की त्यांचा तह कोणता झालेला होता, त्यातल्या युद्धांचे कारण काय होतं, तरतुदी काय होत्या तहातल्या, या अभ्यास करणं गरजेचं आहे फक्त. आणि थोडं अॅनालिसिस केलं तर तुम्हाला हे पण लक्षात येईल की केवळ शीख आणि ब्रह्मदेश असे दोनच होते युद्ध इंग्रजांचे, म्हणजे इंग्रज शीख असेल किंवा इंग्रज ब्रह्मदेश असेल की ज्यात इंग्रजांनी इंग्रज जिंकले. नाही तर कोणतं युद्ध पहा, म्हैसूरचं युद्ध पहा, इंग्रज म्हैसूर युद्ध, पहिले हैदराली जिंकले म्हणजे म्हैसूर जिंकलं. मराठा इंग्रज पहा, पहिले मराठा जिंकलेले आहे. अफगाणचं बघा, पहिले अफगाण जिंकले. केवळ शीख आणि ब्रह्मदेश हे दोनच होते की ज्या दोन्ही युद्ध झाले, दोन्हीच्या दोन्हीही ब्रिटिशात जिंकलेले. हे एक अॅनालिसिस, ते पण एक ते तशावर पण प्रश्न रिफॉर्म होऊ शकतो. त्यानंतर ब्रिटिशांच्या प्रशासकीय सुधारणा, न्यायालयीन सुधारणा, आता शिक्षणविषयक सुधारणा, यावर 2 प्रश्न आले. 2016ला आले राधाकृष्ण आयोगावर आणि मुदलियार कोठारी आयोग यावर 21ला जोड्या लावमध्ये आलेले प्रश्न. आता महत्वाचा मेकॉले आयोग यावर आतापर्यंत प्रश्न विचारलेले नाही. मी जे पण काही सांगतोय की जसं की 1909 1935चा कायदा यावर प्रश्न नाही आलेले, हे तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण हे सिलेबस डिकोडिंग करताना खूप काही गोष्टी, आता माझी इतिहासावर तर पुस्तक सुद्धा आहेत, महाराष्ट्राचं इतिहास पुस्तक आहे, भारताचा इतिहास माइंडमॅप पुस्तक आहे, महाराष्ट्राचा माइंडमॅप पुस्तक आहे. परंतु हे जेव्हा सिलेबस डिकोडिंग, हे पहा, पुस्तक वाचणं, पुस्तक लिहिणं हा भाग वेगळा आहे आणि प्रॉपर सिलेबसला अनुसरून आपण काम करतोय तो एक भाग वेगळा आहे. मी इतिहासमध्ये एवढं काम करून सुद्धा मला हे डाऊट आला होता की असं कसं काय 1909 हे एवढे महत्वाचे कायदे, परंतु याच्यावर प्रश्न कसं काय नाही आला. एकूण एक प्रश्न चाळला, तुम्ही देखील चाळू शकता, राज्यसेवामध्ये विचारण्यात आलेला आहे का, तर नाहीये. बाकीच्या प्रश्न असतात आणि जे पण काही प्रश्न संच असतात मोठमोठाले, त्याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व, संयुक्त पूर्व, राज्यसेवा मुख्य, संयुक्त मुख्य, फॉरेस्ट, ॲग्री, डिपार्टमेंटल, टेक्निकल, जेवढ्या पण काही परीक्षा असतील सर्वांचे पूर्व आणि मुख्यचे प्रश्न असतात. परंतु पीवायक्यूचे अॅनालिसिस करणं म्हणजे काय असतं की आता समजा राज्यसेवा परीक्षा आलेली आहे, ठीक आहे, 1 डिसेंबरला तारीख आहे. जेव्हा तारीख येते तेव्हा आणि तेव्हा आपल्याला फक्त आणि फक्त त्याच परीक्षेचा अभ्यास करायला पाहिजे असतो. म्हणजे आतापर्यंतचे जर का पीवायक्यू आपण चाळले तर ते पीवायक्यूचे अॅनालिसिस करून, म्हणजे फक्त आणि फक्त राज्यसेवा पूर्वच पाहिजे. याच्यामध्ये पूर्व परीक्षेने आतापर्यंत कसे प्रश्न विचारले, त्यांची फ्रेमिंग ही कशी होती, वर्षांनी जर का क्रोनॉलॉजिकली तुम्ही पाहत गेले तर तुम्हाला लगेच अॅनालिसिस होईल की हां, पुढच्या वर्षीची फ्रेमिंग ही अशी असू शकते, कारण काय की आतापर्यंत ही अशी होती. हे सर्व यामध्ये जे पण काही प्रश्न वगैरे दिलेले आहेत ना, त्यावरून सुद्धा तुम्हाला बरोबर हेच लक्षात येईल. यामुळे जे कोणी आता सर्व सांगत असतात सिलेक्टेड कॅन्डिडेट्स की आम्ही पीवायक्यूचं अॅनालिसिस केलं, प्रश्नसंच हा तर असलाच पाहिजे पीवायक्यूचा. कारण जेव्हा तुम्हाला कळतं की समजा आता एखादा घटक असेल की समजा आपण कायदेच धरू, आता कायदेवर जर का याच्यावर प्रश्न संख्या खूप जास्त दिसती तर तुम्ही ते वाचा ना. संयुक्तमध्ये जर का तुम्हाला दिसत असेल की कायद्यांवर प्रश्न संख्या खूप आहे, सगळ्या परीक्षांचे तुम्ही कायदे वाचा की कोणताही प्रश्न कसाही फॉर्म झाला तो तुमचा चुकला नाही पाहिजे. जेवढे एमसीक्यू सोडवता आले सर्व प्रश्न सोडवा, पीवायक्यू सोडवा. परंतु सर्वात पहिली एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की नेमकं तो त्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे का, आहे तर तो किती इम्पॉर्टंट आहे. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल, 9 19 35 यातल्या केवळ, आता मी हे म्हणतोय का की हे घटक करायचे नाही, हे येऊ शकता परीक्षेला, परंतु अति सखोल किंवा त्याला अति जर का तुम्ही 4-4 तास देत असाल किंवा 2 तास देत असाल फक्त कायदे या घटकासाठी, तर तेवढं देणं एवढं गरजेचं नाही आहे. जे पण तुम्ही आतापर्यंतचं पुस्तक वाचले वगैरे तेवढंच तुम्ही वाचा, तेच एकदा रिवाईज करा, तुमचा हा विषय होऊन जातो. ज्या घटकावर पुढे आहेत ना, ज्या घटकांवर अति जास्त प्रश्न आले त्याला तेवढा वेळ द्या, हा प्रोडक्टिव्ह वेळ द्या, आणि अशा पद्धतीने जर का तुम्ही अभ्यास केला
प्रत्येक पीवाय सिलेक्टेड कॅन्डिडेट्स पीवायक्यूचं अनालिसिस म्हणजे कसं करतात की आयोगाच्या ज्या ओरिजिनल ऑथेंटिकेट जे पीवायक्यूचे प्रश्नसंच आहेत ते प्रिंट आउट कडून, म्हणजे बरेचशा फॅकल्टी सांगत पण असतात आयोगाचे प्रश्नसंच जे आहे, आयोगाने ज्या प्रश्नपत्रिका विचारल्या त्या प्रश्नपत्रिका तुम्ही एकदा प्रिंट झेरॉक्सच्या दुकानातून प्रिंट काढून घ्या, त्याचा अनालिसिस करा आणि त्यानुसार तुम्ही पीवायक्यूचा अभ्यास करा. परंतु आपल्याला माहिती आहे की ते एवढा जर का तो सेट तयार होत असेल, एक वेळ 1,500 रुपये तुम्ही खर्च करू शकतात एक वेळेस, परंतु एवढा मोठा सेट जर का अनालिसिस करायचा असेल, त्यातले प्रत्येक म्हणजे इतिहास जर का एखाद्या 2013 मध्ये 1 ते 15 या रँकिंग मध्ये विचारलं असेल, 2014 मध्ये तो 51 ते 65 मध्ये असू शकतो. हे सर्व लक्षात ठेवणं किंवा त्या चिठ्ठ्या किंवा ते एवढे मोठमोठे पेपर त्यापेक्षा, आणि त्यात वेळ हे करायलाच तुमचा खूप वेळ जाणार आहे. त्याच्यानंतर सुद्धा हे केलं तरी सुद्धा एवढा जो ढिगारा तुमचा जमा होऊन जातो, त्यानुसार तुमचं स्ट्रेस तिथंच जास्त येऊन जातो की एवढा सर्व अभ्यास एवढा अनालिसिस करणं की अगदी सोपं आहे. याच्यात एवढ्या कमी याच्यात 11 वर्षांच्या प्रश्नपत्रिका, म्हणजे तुम्ही एखाद्या मॅगझिनची जरी, म्हणजे मंथली मॅगझिन जे असतं त्याची जरी किंमत पाहिली तर 60-70 रुपये आहे. इथं 11 वर्षाच्या राज्यसेवेच्या आणि संयुक्ताच्या 5-6 वर्षांच्या प्रश्नपत्रिका ते केवळ 50 रुपये MRP. हे तुम्हाला महत्त्वाचं मदत कसं करेल की तुम्हाला लक्षातही येणार सहजासहजी तुमच्या एवढ्या वर्षांचं अनालिसिस एवढ्या लवकर होऊन पण गेलं. कारण याच्यामध्ये आपण कसं केलंय, सुरुवातीलाच एक अनालिसिसचा एक तक्ता पण दिलेला आहे, ज्या तक्त्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जातं की कोणत्या घटकावर किती कमी जास्त महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे जसं की आपण बघितलं 1857चा उठाव किती प्रश्न विचारले, त्याच्यावर 2 प्रश्न विचारलेत. 2013ला 1 विचारलाय आणि 2021ला पण 1 विचारलाय. 2013 मध्ये पहिला प्रश्न आहे, याच्यामध्ये सगळी नंबरिंग 1 ते 15 जे पण काय असेल 15-16 तेवढे दिलेले, आणि 2021 मध्ये 14वा प्रश्न. म्हणजे लगेच कळतं 2 प्रश्न पण कसे आहेत हे लगेच आपल्याला याच्यातून बघता येईल. असे प्रत्येक घटक उपघटक दिले की कोणत्या घटक उपघटकांवर जास्त, जसं की मी तुम्हाला सांगितलं की राज्यसेवामध्ये पण समाज सुधारक या घटकाला अति जास्त महत्त्व दिले. समाज सुधारकांवर आतापर्यंत 19 प्रश्न विचारले राज्यसेवामध्ये 11 वर्षामध्ये. मग लगेच दिसतं 2013 मधला 13वा प्रश्न. मग आपण 2013 मधला 13वा प्रश्न पाहिला तर दिसतात, या व्यक्तीस खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. या व्यक्तीस मुंबईचे शिल्पकार ब्रॅकेटमध्ये वास्तु विशारद म्हणतात. आचार्य अत्रे यांनी त्यांना शिरपेश न चढवलेला मुंबईचा सम्राट म्हटले. ते मराठी इंग्रजी संस्कृत मध्ये उत्कृष्ट होते. यांचे एल्फिन्स्टन कॉलेजवर बरेचसे उपकार ऋण आहेत. तुम्हाला व्यक्ती लक्षात आली असणार, ठीक आहे. या व्यक्तीवरून तुम्हाला हे पण, आता याच्यामध्ये आपण केवळ प्रश्न नाही दिले, पाठीमागे उत्तर पण दिलेले. नाना शंकर शेठ, उत्तर तुम्हाला म्हणजे ऑप्शन द्यायची पण गरज नाही, तुम्हाला लक्षात आलं असेल. पण पेज उलटलं की इथे एक आन्सर की दिलेली, याच्यामध्ये तुम्हाला आन्सर पण याचं दिसून येतं लगेच. म्हणजे याच्यात प्रश्न पण लगेच सापडल्या जातात तुम्हाला आणि अनालिसिस पण होऊन जातं की कोणत्या घटकावर किती जास्त प्रश्न विचारण्यात आलेले. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. आता गव्हर्नर जनरल हा एक भाग महत्त्वाचा आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिस यावर 15ला प्रश्न विचारले आणि लॉर्ड लिटनवर 15ला विचारलेला आहे. आता गव्हर्नर जनरल हा पण भारताच्या इतिहासाचा पाठ झाला. आपल्याला काय वाटतं की भारताचा गव्हर्नर जनरल भारताचे आहेत तर राज्यसेवामध्ये यातील प्रश्नसंख्या जास्त असेल, पण खरंच तसं आहे का? नाही. पाहू शकता 2च प्रश्न, दोन्ही प्रश्न 2015लाच विचारलेले आहेत. 13 ते 23 नंतर मध्ये कुठे याच्यावर प्रश्न दिसत नाही. पुन्हा त्याच्यामध्ये गव्हर्नर जनरल सोबत ब्रिटिश अधिकारी हा पण असतो, ब्रिटिश अधिकाऱ्यांवर पण नाही प्रश्न, जसं संयुक्तामध्ये विचारलेले आहे, प्रेसकॉटवर विचारलेले आहे, याच्यात ते पण नाही दिसत आहे. जर का तुम्ही संयुक्त पाहिलं तर गव्हर्नर जनरलवरील प्रश्नसंख्या ही 5 आहे. मग आता तुम्हाला पुन्हा प्रश्न पडला असेल की गव्हर्नर जनरल हा राज्यसेवेचा पार्ट आहे, पण संयुक्तला त्याची प्रश्नसंख्या जास्त आहे, राज्यसेवाला तेवढी दिसते का? नाही. मग याचा अर्थ आपण असं म्हणतोय का की गव्हर्नर जनरल करू नका? तसं नाही. जेवढे महत्वाचे याच्यात जे दिले, क्लाइव्ह, हेस्टिंग, कॉर्नवॉलिस, वेलस्ली, डलहौसी, मेयो, लिटन, रिपन, डफरिन, कर्झन, एवढेच करा. आला प्रश्न तर यावरच येणार, आणि जे कॉर्नवॉलिस आणि लिटनवर जर का येईल तर तो सखोल येईल, ठीक आहे. जे पण तुम्ही स्पष्टीकरणाचं पुस्तक वाचाल त्यातून हे सखोल करा, कारण जो प्रश्न आलेला आहे सोपा आला असेल किंवा पुढचा जो असेल तो याच्यापेक्षा निश्चितच अवघड असू शकतो. परंतु बाकीचे जे आहेत ते या म्हणजे प्राथमिक माहिती तुम्हाला यांची माहीत असणं गरजेचं आहे. आता काळ माहीत असणं गरजेचं, त्यांच्या प्रशासकीय सुधारणा असतील, न्यायालयीन सुधारणा असतील, साम्राज्यवादी धोरण असतील, तटस्थ असेल, जे पण आहे ते सर्व तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर 1857च्या पूर्वीचे उठाव, 2023ला प्रश्न आला भिल्लांचे उठाव, ठीक आहे. कोळ्यांचे उठाव, रामोशांचे उठाव यांवर अजून प्रश्न येणं बाकी, हे तुमचे संभाव्य घटक आहे. इतर प्रांतातील स्थानिक आदिवासी व परीक्षाभिमुख उठाव, मग जेवढे संन्याशांचा उठाव, चेरो जमाती, फकीरांचे बंड, याच्यावर प्रश्न आलेले नाही, परंतु प्राथमिक माहिती तुम्हाला यांची असणं गरजेचं आहे, ठीक आहे. 1857च्या नंतरचे उठाव, याच्यामध्ये दख्खनच्या दंग्यांवर प्रश्न आलेला आहे, परंतु वासुदेव बळवंत फडके यांच्यावर प्रश्न आहे. दख्खन
मार्चच्या दंग्यांवर तर संयुक्तला पाहिलं तुम्ही तर प्रश्न संख्या ती पण संयुक्तला तर जास्त आहे, ठीक आहे. बळवंत फडक्यांवर पण संयुक्तला प्रश्न आहे, राज्यसेवेमध्ये प्रश्न आहे का नाही, आता संभाव्य घटक हे ठरू शकतात. 1857च्या उठावांवर 2023ला प्रश्न विचारलाय. उठावातील विविध तज्ज्ञांची मते यांवर 13ला प्रश्न आहे, परंतु प्रसिद्ध पुस्तक आहे 1857च्या उठावावर, त्याच्यावर आतापर्यंत प्रश्न नाही. या गोष्टी तुम्हाला माहीत असणे तर गरजेचं आहे, या करणं गरजेचं आहे. क्रांतिकारी चळवळ रँडच्या हत्यांवर 2016ला प्रश्न आहे. क्रांतिकारी संघटना HSRA 2020ला प्रश्न 2022ला प्रश्न विचारला होता, त्याचं मुख्यालय विचारलेलं होतं. बाकीच्या तुम्हाला करणं या गरजेचं आहे. HSRA याच्या नंतर प्रश्न आला तर त्यातील सदस्य किंवा त्यांचं कार्य, इतर माहिती हे तुम्हाला पाठ करणं आहे. आणि तुम्हाला स्पष्टीकरणाचं जे पुस्तक आहे त्यातही तुम्हाला फक्त HSRA चीच जास्त डीपमध्ये इन्फॉर्मेशन दिसेल, बाकीची नाही दिसणार. बाकीची ही तुम्हाला करून घेणे तुमच्या स्वतःच्या पुस्तकातून, नोट्समधून. व्यक्तिविशेष मध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांवर 2014ला प्रश्न विचारलाय. सावरकर, बापट, मादाम कामा, भाई परमानंद हे संभाव्य घटक पुन्हा लक्षात घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातून अंदमानात पाठवलेले कैदी 2021ला प्रश्न विचारलेला आहे. धार्मिक व सामाजिक सुधारणा, टिळकांवर गणेशोत्सवाची सुरुवात 15ला प्रश्न आहे. 15ला पुन्हा गणेशोत्सवाला विरोध करणारे गट यांवर देखील प्रश्न होता. शिवजयंतीवर नाही विचारलाय राज्यसेवामध्ये, तो संभाव्य घटक आहे. स्त्री सुधारणा, पंडिता रमाबाई, महर्षी कर्वे, रमाबाई रानडे, सरलादेवी चौधराणी, आत्मनिष्ठ युवती समाज, स्त्री विचारवती. आता या स्त्री सुधारणांवर या गोष्टी तुम्हाला करणं अपेक्षित आहे. आतापर्यंत प्रश्न या घटकांवर दिसतोय का नाही, परंतु सिलेबसचं आपण ज्या डिकोडिंग केलंय त्यात तुम्हाला हे घटक दिसत आहेत ना, याच्यावर पुढे प्रश्न येऊ शकतो. हे सर्व संभाव्य घटक आहे. पुन्हा मुस्लिम लीग पाकिस्तानची निर्मिती व पार्श्वभूमी याच्यावर प्रश्न आहे 2016ला. पण मुस्लिम लीगची स्थापना व ठिकाण, संस्थापक, अध्यक्ष, त्यांच्या प्रमुख मागण्या, हा लगेच फॉर्म होऊ शकतो याच्यानंतर पुन्हा प्रश्न, ठीक आहे. त्यानंतर सामाजिक संघटना, मानव धर्म समाजवर 2022ला प्रश्न विचारलेला आहे. कदाचित आता इथे 2022B दिसतं, म्हणजे A B ब्रॅकेटमध्ये जे पण केस असतील ना ते दोन किंवा 3 लाईनचे मग ते प्रश्न असू शकतात, ठीक आहे. ब्राह्मण समाजावर आतापर्यंत विचारलाय का नाही, प्रार्थना समाज नाही, सत्यशोधक समाज नाही, आर्य समाज नाही. तर हे घटक तुम्हाला, हे संभाव्य आहेत. हे घटक म्हणजे मानव धर्म समाज संस्थापकवर प्रश्न होता ना, तर तुम्हाला याचे सर्वांचे संस्थापक माहित पाहिजे. बरं, मानव धर्म संस्थापकवर प्रश्न विचारलेला असेल ना, पुढे कार्यावर विचारणार, तुम्हाला पुढे सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. ब्राह्मणेतर चळवळ, दिनकरराव जवळकरवर प्रश्न विचारलेला आहे. ब्राह्मणेतर पक्षाची वृत्तपत्रे, बाकीचे ब्राह्मणेतर पक्ष, वेदोक्त प्रकरण, उद्दिष्टे, केशवराव जेदेंवरनी विचारलंय ते, हे सर्व तुमचे घटक जे आहेत हे संभाव्य घटक. दलित चळवळीवर अण्णाभाऊ साठे, दलित चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांवर 2016-21ला प्रश्न विचारलाय. पण दलित चळवळ संदर्भात आतापर्यंत फुले झाले, गोपाळराव वलंकर, शिवबा कांबळे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांवर आतापर्यंत प्रश्न नाही विचारलाय दलित सुधारणा संदर्भात. पुढे हमखास म्हणजे हमखास यावर प्रश्न फॉर्म होऊ शकतो. तुमची पूर्णतः या संदर्भात तयारी पाहिजे. कामगार चळवळ, महत्वाचे अधिनियम आहेत. कामगार चळवळ आता तुम्ही बघताय 2021 पासून संयुक्तमध्ये याचं प्रमाण वाढतंय. थोडंसं राज्यसेवा जर का आपण तयारी केली राज्यसेवासाठी कामगार चळवळीची, तर ती तुम्हाला नक्कीच पुढे फायदेशीर ठरू शकते. आतापर्यंत प्रश्न आलेला नाहीये, परंतु पुढे नक्की. नारायण मेघाजी लोखंडे, स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतातील कामगार संघटना, त्यांचे स्थापना वर्ष, संस्थापक, संयुक्तमध्ये बरेचसे प्रश्न विचारून झालेले. राज्यसेवामध्ये आतापर्यंत कामगार चळवळी प्रश्न नाही आला, तर हमखास इथून पुढे तुम्हाला हे इंटक, स्वतंत्र मजूर पक्ष या गोष्टी करणं खूप अपेक्षित आहे, कारण खूप संभाव्य घटक आहे. आतापर्यंत प्रश्न नाही विचारला येतो. आता साहजिक प्रश्न विचारला तर तुम्हाला PYQच्या एक्सप्लेनेशन मध्ये नाही सापडणार, पण इथून पुढे याच्यावर नक्की प्रश्न फॉर्म होऊ शकतो. घटक अत्यंत महत्वाचा आहे. वृत्तपत्रे, आता परीक्षाभिमुख वृत्तपत्रे, त्यांचे संपादक व ठिकाण 17ला प्रश्न आहे. प्रमुख नेते व त्यांची वृत्तपत्रे, आता तुम्ही ज्याही समाज सुधारक असतील किंवा व्यक्तिविशेष असतील, जेही काही महत्वाचे आहेत ना व्यक्तिविशेष मध्ये, त्यांची वृत्तपत्र हे तुम्हाला साईड बाय साईड, म्हणजे वृत्तपत्राचा टॉपिक आल्यावर त्यांचे वृत्तपत्र करायचे असं नाही. ज्या व्यक्तिविशेष समाज सुधारकांचा अभ्यास करत असाल त्यामध्ये वृत्तपत्र हा घटक तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायलाच पाहिजे. आता सामाजिक संस्थेचा सेपरेट अभ्यास करण्यापेक्षा ज्याही समाज सुधारकाचा अभ्यास करत असाल त्यामध्ये त्यांनी जर का कोणती सामाजिक संघटना स्थापन केली असेल त्यावर तुमचा प्रश्न फॉर्म होणं म्हणजे त्याचा तुम्ही तिथल्या तिथंच अभ्यास करणं गरजेचं आहे. आता प्रमुख नेते व त्यांची वृत्तपत्रे हे तर तुम्ही ठीक आहे, वृत्तपत्राचा जो बॉक्स दिसेल, कॉलम, आपण जो पूर्ण तक्ता बघू त्यात तर हे दिसेलच, परंतु जेही इथून पुढे लक्षात ठेवा, जेही प्रमुख व्यक्ती तुम्ही अभ्यास करत असाल, वृत्तपत्रे त्यांची आवर्जून तिथल्या तिथंच पाठ करायला पाहिजे.
महाराष्ट्रातील प्रमुख नेते व समाजसुधारकांनी स्थापन केली वृत्तपत्रे, जे मी सांगितलं आता. विविध संस्था व पक्ष त्यांनी स्थापन केलेले पक्ष, त्यांचे संस्थापक, व्यक्तिविशेष, दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता. व्यक्तिविशेष आहेत. आतापर्यंत प्रश्न विचारलेला आहे का खास यांच्या कार्यावर? नाही प्रश्न विचारला, पण अत्यंत महत्त्वाचे व्यक्ती आहेत म्हणजे गोखले, नौरोजी, मेहता. अगदी मावळ कालखंडातले अगदी जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांची व्यक्तिविशेष, त्यांची माहिती आतापर्यंत विचारली का? नाही विचारली. जर का वृत्तपत्रामध्ये विचारली तर ती वृत्तपत्राच्या एरियात आलेली असणार. ठीक आहे, म्हणून यांची सखोल माहिती अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे, जन्म ते मृत्यूपर्यंतचं. ठीक आहे, मेहता, गोखले, नौरोजी. राष्ट्रीय चळवळ, प्रश्नांची संख्या 40, प्रकरणाचा दर्जा अत्यंत जास्त. आता भारतीय राष्ट्रीय चळवळीवर, ठीक आहे, 1885 ते 47. आता या प्रकरणाचा कालावधी 85 ते 47 असा आपण गृहीत धरू शकतो. पैकी गांधी युगाच्या कालखंडावरील प्रश्नाचे प्रमाण हे अत्यंत जास्त आहे. ठीक आहे, हे आपल्याला माहितीच आहे. तरी या परीक्षेत चले जाव चळवळीवर आतापर्यंत एकही प्रश्न विचारण्यात आला नाही, हे नवलच आहे. ठीक आहे, यातल्या एकदा तुम्ही ही सिलेबस डिकोडिंग केली, प्रत्येक विषयात तुम्हाला नवल वाटणारच आहे, कारण आता संयुक्तचा पूर्वचा फक्त इथं अभ्यास केला, केवळ पूर्वचं डिकोडिंग असल्यामुळे केवळ पूर्वचेच प्रश्न इथं दिलेले, त्यामुळे तुम्हाला नवल वाटेल की आतापर्यंत चळेजाव चळवळीवर तर आपण बरेचसे PYQ बघितलेले, परंतु राज्यसेवेवर आतापर्यंत विचारण्यात आलेले नाही. ठीक आहे, हा या चळवळीवर येथून पुढे प्रश्न येण्याचा ओघ असू शकतो. ठीक आहे, यामुळे या प्रकरणातील सर्वात मोठा संभाव्य घटक हा आहे. कोणता आहे? चलेजाव चळवळ. आतापर्यंत आलेला नाही. सविनय कायदेभंग, असहकार आलेला आहे, तर त्याचे देखील येणारे उपघटक दिलेले आहेत, परंतु चलेजाव आतापर्यंत आलेले नाही. याच प्रकारे ज्या ज्या घटकांवर आयोगाने विशेष भर दिला आहे त्यावर आपण देखील तितका जोर देऊन ते घटक अभ्यासणे अपेक्षित आहे. ठीक आहे, आता हे भारतीय स्वातंत्र्य चळवळमध्ये बघूयात. आता तुम्हाला वाटलं असेल काँग्रेस पूर्व संघटना, याच्यामध्ये दादाभाई नौरोजींनी स्थापन केलेली संस्था होती, त्यावर तर प्रश्न येऊन गेलेले आहेत. आणि आत्ताच थोड्या पहिले सांगितलं होतं की यांच्या व्यक्तिविशेषावर प्रश्नही विचारलेत. ज्या काही संस्था कार्यावर प्रश्न असेल ते तिथं दिलेले आहेत. ठीक आहे, परंतु कोणत्या घटकांची संपूर्ण सखोल माहिती अभ्यासाची गरज आहे ते आपण तिथं दाखवलं. पुढे त्यांच्या संघटने वगैरेवर कुठं तुम्हाला लोकेट होत असेल नाही, एक प्रश्न तर आम्ही वाचलेला होता, तो त्या संस्थेच्या ठिकाणी पहा. सिलेबस पूर्वचा एका ओळीचा खूप मोठा डिकोड केलेला आहे. एकूण एक प्रश्नाचा आपण ठिकठिकाणी संदर्भ दिला, असं एकही प्रश्न नाही याच्यावर प्रश्न आलेला आहे आणि आपण त्या समोर तिथं दिलेलं नाही, अजिबात नाही. सर्व प्रश्न तुम्ही बघू शकता. ठीक आहे, 2013-23 मध्ये काँग्रेस पूर्व संघटना आणि काँग्रेसच्या नंतर काँग्रेस पूर्व संघटना इतर प्रांतातील व महाराष्ट्रातील यावर जोड्यालावर प्रश्न आलेला होता 2023 मध्ये, की त्यांच्या स्थापनेवर विचारलेला होता. राष्ट्रीय काँग्रेस स्थापना स्थळ हे सर्व घटक अभ्यास. सुरक्षा झडप सिद्धांतावर 2014ला प्रश्न विचारला होता. पहिल्या अधिवेशनात मांडलेले ठराव यांवर 2017ला प्रश्न विचारला होता. एलन यूमवर 21 मध्ये विचारला. मावळांचे धोरण, आता मी जे मावळांचे नेते सांगितले होते, ठीक आहे, त्यांच्या व्यक्तिविशेष त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे, त्यावर प्रश्न होता. पण मावळ युगात जर का पाहिलं तर बरोबर पहा, मावळांचे धोरण यावर प्रश्न दिसतो, ज्याचा ठीक संदर्भ म्हणजे दादाभाई नौरोजी असतील, फिरोजशाह मेहता असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, त्या बरोबर तिथं संदर्भ यांचा येतो. आता राष्ट्रीय काँग्रेस स्थापना स्थळ, आता हे पहा, याच्यामध्ये स्पेसिंग खूप आहे, थोडं झूम इन करतो अजून. राष्ट्रीय काँग्रेस आता स्थापना आपल्याला इथं द्यायला काहीच प्रॉब्लेम नव्हतं. स्थापना कधीची आहे? 28 डिसेंबर 1885. स्थळ कोणतं आहे? निर्धारित स्थळ, अध्यक्ष, या सर्व गोष्टी आपण इथं याच्यामुळे दिल्या आहेत की हे तुम्हाला क्वेश्चन फॉर्म व्हायला पाहिजे, तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. आपल्याला एकदा वाचून या गोष्टी लक्षात राहत आहेत का, दोनदा वाचून या गोष्टी लक्षात राहत आहेत का, तीनदा, या आपल्याला जेव्हा हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्या पुढे येतात, हे क्वेश्चन्स फक्त टेस्ट सिरीजमध्येच येतील असं नाही, हे तुम्ही पहिले लक्षात घ्या की टेस्ट सिरीजला पण तुम्हाला चांगला स्कोर येईल, पुढे साहजिकच परीक्षेला पण जास्त होईल. जे एकदम परीक्षेची म्हणजे परीक्षेला जातात, टेस्ट सिरीज न लावतात जातात, त्यांना तिथं लक्षात येतं की नाही, परीक्षा झाल्यावर लक्षात येतं नाही, या गोष्टीचा आपण थोडा अजून अभ्यास केला असता तर अति उत्तम फायदा झाला असता. ज्यांनी टेस्ट सिरीज करून गेले त्यांना टेस्ट सिरीजमध्येच कळतं की अरे बरं झालं, आता अशी आपल्याला कळतं की काही काही गोष्टींचा आपण अजून सखोल अभ्यास करायला पाहिजे होतं. रिव्हिजन काही गोष्टीचं आपलं खरंच राहिलेलं आहे, आपल्याला वाटलं त्या झाल्या, परंतु खरंच झाल्या का नाही, परीक्षेत उत्तर चुकले, मग ते त्या चुका तेव्हा सुधारतात टेस्ट सिरीजमध्ये, नंतर होणाऱ्या चुका परीक्षेमध्ये टाळतात आणि त्यांचा स्कोर येऊ शकतो. परंतु टेस्ट सिरीजच्याही पहिले असं कोणतरी जर का असेल की जे कंटिन्यू आपल्याला एक प्रकारचा त्रास देते याचा अर्थ की हे उत्तर देत नाही पण आपल्याला आठवायला बांधील करते की नाही, याचं उत्तर काय तुला माहिती आहे का. हे पुस्तक अशाच प्रकारचं आहे. याचा 2-3 प्रकारे अभ्यास तुम्ही करू शकतात, म्हणजे 2-3 फॉर्मॅट आहे त्याचे. तुम्ही स्थापना, एक तर तुम्ही प्रश्न इथल्या इथंच याचं हे लिहू शकतात, उत्तर लिहू शकता,
पण ते उत्तर न लिहिलेलं, त्याच्या उत्तर लिहिल्यानंतर कसं एकदा लिहिल्यानंतर तुम्हाला लक्षात राहतं, हां आपण कुठून तरी वाचून हे लिहिलं होतं म्हणून तुमचं ते लक्षात राहतं. परंतु इथं आपण प्रत्येक ठिकाणी हा असा बॉक्स दिलेला आहे छोटा. हे जर का तुमचं सर्व पाठ असेल, सर्व झालं असेल, तर याच्यावर फक्त इथं टिक करून द्यायचं. हे टिक केल्यानंतर हे लक्षात येतं की या गोष्टीचं पुनर्विजन करण्याची गरज, ही गोष्ट आपली झाली. परंतु संस्थापक व आता संस्थापक पण माहितीच असणार सर्वांना. तर आता निर्वाचित अध्यक्ष, यातून निर्वाचित अध्यक्ष यावर आतापर्यंत प्रश्न नाही आलेला आहे. लक्षात येऊन जातं की लॉर्ड रे हे निर्वाचित अध्यक्ष होते, उमेशचंद्र बॅनर्जी तर अध्यक्ष होते. निर्वाचित अध्यक्ष हे मला माहित नव्हतं, मग इथं तुम्ही याला फुली करू शकता की हा आतापर्यंत तुम्हाला गोष्ट माहित नव्हतं हा घटक. इथून पुढे म्हणजे हे पेज ओपन केलं तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट ज्याचं रिव्हिजन करण्याची गरज तो हाच एक पॉईंट होता. असं प्रत्येक वेळेस जर का तुम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून प्रत्येक विषयासाठी केलं तर साहजिकच सर्व गोष्टी हे तुम्हाला लक्षात राहील. आणि जेव्हा तुमचे हे सर्व कॉलम असे भरलेले दिसतील की हे सर्व तुमचं झालेले, तर तुमचा पूर्वचा जेवढा तुम्हाला पूर्वसाठी अपेक्षित अभ्यास आहे, राज्यसेवा असेल किंवा संयुक्त, तो तुमचा झालेला असणार आहे जेव्हा हे तुमचं सर्व याच्यावर फुल होईल तेव्हा. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यास करू शकता. पहिल्या अधिवेशनात मांडलेले ठराव, ॲलन ह्यूम, त्यानंतर मावळ युगावर मावळ नेत्यांनी केलेली आर्थिक समीक्षा, यावर 14 प्रश्न येऊन गेला. मावळांच्या धोरणावर 21 येऊन गेला. आता मावळांची तत्वे, त्यांचे कार्य, मावळवादी नेते यांवर आतापर्यंत प्रश्न विचारलाय का, तर नाही. हे पण अत्यंत संभाव्य घटक आहेत. जहालयुग, जहालांचे प्रचारक, तत्वे, जहालांची साधने, बंगालची फाळणी, सुरत फूट, स्वराज्य, सुरत फूट वर आतापर्यंत प्रश्न नाही आले. ठीक आहे, जहालांचे खच्चीकरण, टिळकांची होमरूल लीग, अॅनी बेझंट होमरूल लीग, लखनौ करार, अतिशय महत्वाचे हे घटक आहेत. परंतु आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत. अतिशय संभाव्य घटक आहे यांवर. जसं की व्यक्तिविशेषवर अॅनी बेझंटवर 23 प्रश्न विचारला, त्यांच्या वृत्तपत्रांवर विचारला होता. लोकमान्य टिळकवर 2 प्रश्न विचारले, टिळकांवर. बॅनर्जींवर 2 प्रश्न झाले, लजपतरायांवर 1 प्रश्न झाले. इथून पुढे जर का त्यांच्यावर प्रश्न येईल तर तुम्हाला त्यांचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. गांधी युगावर महात्मा गांधीजी 2015 विचारलाय, 18 विचारलाय. असहकार चळवळीच्या कार्यक्रमावर 13 विचारलाय. परंतु 1920 कलकत्ता अधिवेशन, 1920 नागपूर अधिवेशन. असहकार चळवळीचा अभ्यास करायच्या पहिले 1920 जर का तुम्ही पार्श्वभूमी लक्षात घेतली, 19चे दोन्ही अधिवेशन, नेमकं त्या अधिवेशनात कसे ठराव, म्हणजे असहकार चळवळ सुरू करण्याची पार्श्वभूमी जी आहे ते तुम्हाला याच्यातून लोकेट होते. आणि पुढे जो प्रश्न येईल लॉजिकली, तर तो या 1900 दोन्ही अधिवेशन, कलकत्ता असेल नागपूरचं असेल, या अधिवेशनावर लॉजिकली प्रश्न अतिशय चांगल्या प्रकारे येऊ शकतो. खिलाफत चळवळ, असहकार चळवळीचे स्वरूप, चौरी चौरी हत्याकांड, असहकार चळवळीत महाराष्ट्रातील नेतृत्व. ठीक आहे, हे सर्व सब पॉईंट आहेत, उपघटक की ज्यांवर प्रश्न येणं अपेक्षित आहे पुढे. सविनय कायदेभंग चळवळ 2014 आहे. सायमन कमिशन 2013 प्रश्न आहे. सर्व धर्मीय परिषद व तिच्या 5 बैठका नाही आलेल्या आतापर्यंत प्रश्न. नेहरू अहवालवर आलेला आहे, याच्यावर जीनांच्या 14 मुद्द्यावर आलेले आहे, याच्यावर पुन्हाही येऊ शकतो. गांधींच्या 11 मुद्द्यावर आतापर्यंत प्रश्न नाही आलेला आहे. तर याच्यामुळे गांधीजींचे 11 मुद्दे आहेत त्याच्यावर पण, कारण ही क्रोनॉलॉजी लक्षात घ्या. नेहरू अहवाल, जीनांचे 14 मुद्दे, गांधींचे 11 मुद्दे. ठीक आहे, क्रोनॉलॉजिकली लक्षात घ्या. यांचा पुन्हा एकदम चांगला अभ्यास करा. आला प्रश्न अहवाल जीनांच्या मुद्द्यावर तर तुमचा सुटणार नाही. गांधींच्या 11 मुद्द्यावर आतापर्यंत आलेला नाहीये, तो अतिशय महत्वाचा संभाव्य घटक आहे. सविनय कायदेभंग चळवळी सुरुवात, चळवळीची उद्दिष्टे, दोन्हीवर पण प्रश्न. चळवळीच्या सुरुवातीवर तर 2दा प्रश्न आला, एकदा 13 मध्ये, नंतर 10 वर्षानंतर 2023 मध्ये. पहिली गोलमेज परिषद नाही प्रश्न. गांधी आयर्विन करारवर 13 विचारलाय. दुसरी गोलमेज परिषद नाही. मॅकडॉनल्ड जाती निवाडा नाही. पुणे करार, तिसरी गोलमेज परिषद. चळवळीच्या मूल्यमापनावर 2017 आहे. चळवळ व महाराष्ट्र याच्यावर पण 15 आहे. दांडी यात्रेचा उल्लेख 23 आता आलेला होता प्रश्न. ब्रिटिशांच्या काळातील मुंबईमधील मिठाच्या पेठा 2022 प्रश्न आलेला आहे. चळेजाव. आता चलेजाव चळवळ पार्श्वभूमी 2015 प्रश्न. यानंतर स्वतंत्र भारतात विलीन होण्यास नकार देणारी संस्थाने 2014. एवढे प्रश्न. असहकार चळवळ, आता जसं की सुरुवातीला सांगितलं होतं की चलेजाव चळवळीवर आतापर्यंत प्रश्न नव्हता, फक्त पार्श्वभूमीवर 2015 प्रश्न विचारलेला होता. आता आणि स्वतंत्र भारतात विलीन म्हणजे 1947 नंतरचा प्रश्न आहे. ठीक आहे, आतापर्यंत फक्त चलेजाव चळवळीच्या पार्श्वभूमीवर प्रश्न. आता 2015 तोही प्रश्न लगेच आपण बघू नेमका तो प्रश्न काय होता. ऍक्च्युली हा प्रश्न जसं की आपण पाहिलं, चलेजाव चळवळ ह्याच्यावर 2015 जो प्रश्न होता तो मुळात चळवळीवर प्रश्न नव्हता, परंतु
त्या चळवळीच्या एरामधला हा प्रश्न आहे, त्या कालखंडातला आहे, की तो प्रश्न होता, क्रिप्स यांचे भारतीय मित्र डॅश डॅश हे देखील त्यांच्यावर इतके नाराज झाले की त्यांनी कबूल केले की ही एक खेदाची गोष्ट आहे की क्रिप्स सारखी व्यक्ती ही स्वतःला सैतानाचा वकील बनवू देते. ठीक आहे. क्रिप्स यांचे भारतीय मित्र जवाहरलाल नेहरू, याचं ऑप्शनमध्ये जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधीजी, मोहम्मद अली जिना. त्याचं उत्तर जवाहरलाल नेहरू. हे देखील त्यांच्यावर इतके नाराज होते क्रिप्स यांचे मित्र जवाहरलाल नेहरू की त्यांनी कबूल केले की एखादी खेदाची गोष्ट आहे की क्रिप्स सारखा व्यक्ती त्यांना स्वतःला सैतानाचा वकील बनवू देते. आता बघा, हा प्रॉपर चले जाव चळवळ यावर प्रश्न दिसतोय का नाही, त्या एरातला प्रश्न दिसतोय. म्हणजे इथपर्यंत जर का आयोग आलेला आहे, इथून पुढचे जे आहेत 1940 म्हणजे ऑगस्ट ऑफर पासून क्रिप्स मिशन, आता क्रिप्स मिशन याच्यावर सखोल प्रश्न येणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यावर जर का तो प्रश्न दिसतोय याची पार्श्वभूमी, तर याचा सखोल म्हणजे पार्श्वभूमीपासून ऑगस्ट ऑफर 40 पासून ते चले जाव चळवळ 47 पर्यंत याच्यावर प्रत्येक गोष्टीत तुम्हाला म्हणजे प्रत्येक घटकांचा तुम्हाला सखोल इथं अभ्यास करणं गरजेचं आहे. आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला होता तो फक्त पार्श्वभूमीच्या संदर्भात किंवा त्या एरामधला होता. नंतर पुन्हा बघू शकता कुठं प्रश्न विचारण्यात आलेला नव्हता. हे तुम्हाला कधी कळतं, जेव्हा तुम्ही सिलेबसच्या घटक उपघटकांनुसार जेव्हा तुम्ही PYQ बघतात तेव्हा या अशा गोष्टी लक्षात येतात. ठीक आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट अजून तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे तर आपण राज्यसेवाचं बघितलं. आता गांधी युगाचा अभ्यास हा आपल्याला माहिती आहे की हा किती महत्वाचा आहे परीक्षेसाठी. आपण सेम राज्यसेवेला जेवढं आपण याला महत्व देतो, साहजिकच आपण संयुक्तला पण तेवढंच महत्व देतो, कारण गांधी युगाशिवाय इतिहास समजून घेणं ही शक्य बाब नाही. ठीक आहे. परंतु आतापर्यंत हा विचार केलाय का की संयुक्त पूर्व परीक्षेत 2018 ते 23 मध्ये गांधी युगांवर आतापर्यंत किती प्रश्न आलेले आहेत? त्यांवर फक्त एकच प्रश्न आलेला आहे. तोही म्हणजे एवढा सोपा होता की कोणत्याही विद्यार्थ्याला त्याचं साहजिकच कोणतंच पुस्तक न वाचता उत्तर देता येईल. म्हणजे अगदी प्राथमिक अभ्यास जरी असेल इतिहासाचा तरीही उत्तर देता येईल. तो प्रश्नच असा होता की टिळकांचं जेव्हा निधन झालं होतं 1920 ला, तेव्हा गांधीजींनी कोणत्या चळवळीची सुरुवात केली होती? आता तुम्हाला पण सर्व चळवळी सविनय, चले जाव, असहकार या सर्व याच्यातून तुम्हाला अगदी लक्षात येतं की 1920 लाही गांधीजींची असहकार चळवळ सुरू झाली होती. एवढा प्रश्न मी जे काही तुम्हाला सांगितलं होतं की ॲनालिसिस केल्यानंतर या गोष्टी लक्षात येतात. आतापर्यंत या गोष्टीवर प्रश्न होता, या घटकावर जो येईल तो सोपा असेल, अगदी सोपा आलेला होता. जसं कायद्यांवर पण मी सांगितलं 2013 ते आतापर्यंत 22 पर्यंत नव्हता प्रश्न आला. जो प्रश्न आला 2022 ला तो पण अगदी नावावरच प्रश्न आला होता की कायद्याचं नाव काय. अशा पद्धतीने किती जरी राज्यसेवासाठी महत्वाचा असला, संयुक्ताला प्रश्न आलेला आहे का त्याच्यावर? एकच आलेला आहे, 6 वर्षात एकच, अगदी सोपा. हे तुम्ही ॲनालिसिस करायला पाहिजे की राज्यसेवाची डिमांड काय आहे, राज्यसेवा परीक्षेची रिक्वायरमेंट, राज्यसेवा परीक्षेसंदर्भात आयोगाची रिक्वायरमेंट काय आणि संयुक्त संदर्भातील रिक्वायरमेंट काय, हे तुम्हाला कधी लक्षात येईल? सिलेबसचे घटक उपघटक PYQ ला जोड देऊन बघितलं आणि ॲनालिसिसचा बॉक्स हे आपण जे दिलेले ॲनालिसिस केलं तेव्हा या गोष्टी तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. आता ॲनालिसिसचा बॉक्स तर ही माझ्या पद्धतीने दिलंय, पण तुम्हालाही हे सर्व जे वाचताना आहे ना, हे तर ॲनालिसिस देणं हे एकदम स्पून फिडिंगचंच काम आहे. परंतु तुम्हालाच याचं तुमच्या पद्धतीने ॲनालिसिस होईल, कोणत्या घटकाला कोणत्या परीक्षेसाठी किती कमी जास्त महत्व देणं. ठीक आहे. आता महाराष्ट्राचा इतिहास प्रश्न संख्या पहा 34. इथं 32 होती भारतीय राष्ट्रीय चळवळमध्ये, इथं 34 म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाला पण अत्यंत जास्त महत्व आहे. आता याचं एक्झाम येऊ राज्यसेवा पूर्वमध्ये महाराष्ट्राचा इतिहास व समाज सुधारकांवर प्रश्न विचारण्यात येत नाही असा जरी काहींचा संभ्रम असला किंवा समाज सुधारकांवर परीक्षेत फार कमी प्रश्न पडण्यात येते असे जरी आपणास वाटत असेल, तर खालील घटक उपघटक व PYQच्या मुद्द्यावरून आपला हा गैरसमज दूर होण्यास मदत होईल. एवढेच नसून या प्रकरणावरील प्रश्नांची संख्या पाहता आधुनिक भारताच्या इतिहासापेक्षाही जास्त प्रश्न महाराष्ट्राच्या इतिहासावर विचारण्यात आले आहेत. यामुळे परीक्षा संयुक्त अथवा राज्यसेवा महाराष्ट्रातील इतिहासाला आयोगाला तेवढेच महत्त्व देणं अपेक्षित आहे. ही गोष्ट आता म्हणजे काय, तुम्ही जसं की कायद्यांचा अभ्यास करत होता राज्यसेवेसाठी तेवढ्या जोरीने तो नाही करायचा आहे. तसेच त्याच पद्धतीने गव्हर्नर जनरल हा एक प्रकरण बघितला आपण, अत्यंत जोर देत होते राज्यसेवेसाठी, तो कमी करायचा आहे. आणि जिथं तुम्ही कमी करत होते महाराष्ट्रातील त्याला तो आता जास्त द्यायचा आहे. एवढ्या जरी गोष्टी तुम्हाला या विषयाच्या कळाल्या या 60 रिव्हिजनच्या फेजमध्ये, तरी लक्षात घ्या की तुम्हाला याचा किती फायदा झाला असेल. या म्हणजे जो अभ्यास होईल तो किती प्रोडक्टिव्ह होणार इथून पुढे, काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे तुम्हाला सिलेबस आणि PYQ याला ॲनालिसिसची जोड देऊन जर का पाहिलं तर तुम्हाला लक्षात येतं. ठीक आहे. हे प्रत्येकदा आपण सिलेक्टेड कॅन्डिडेट्स कडून ऐकतो सिलेबस, PYQ, ॲनालिसिस, परंतु सिलेबस हा आतापर्यंत डिकोड झालेला नव्हता आणि जोपर्यंत सिलेबसला PYQची जोड देत नाही तोपर्यंत ॲनालिसिस करणं साहजिकच कोणासाठी अवघडच जातं. या माध्यमातून तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल याचा.
आता महाराष्ट्रातील समाज सुधारक व व्यक्तिविशेष, जगन्नाथ शंकर शेठ 2013, जसं थोड्या पहिलेच आपण प्रश्न बघितला होता, सेम 13ला विचारलाय, नंतर पुन्हा 16ला प्रश्न विचारला. बाळशास्त्री जांभेकरांवर 23 मध्ये प्रश्न विचारला होता. आता हे जे जे काही दिसतात तुम्हाला, महात्मा ज्योतिबा फुलेंवर राज्यसेवा पूर्व 17ला आहे, 20ला आहे, 21ला आहे, पुन्हा 21ला दुसरा प्रश्न, म्हणजे बी म्हणजे हा 4 लाईन मध्ये किंवा जोड्या लावमध्ये प्रश्न असणार. नंतर सार्वजनिक काकांवर आतापर्यंत आलेलं नाही बघा, हा संभाव्य घटक आहे अत्यंत जास्त. म्हणजे तुम्ही जरी पीवायक्यू स्पष्टीकरणाचं पुस्तक वाचत असेल, आवर्जून सार्वजनिक काका हे समाज सुधारकांच्या कोणत्याही पुस्तकातून वाचा, त्यात नाही मिळणार तुम्हाला हे, त्याच्या बाहेर जाऊन तुम्हाला हे घटक करणे. आगरकर, कर्वे हे पण तुम्हाला पुस्तकातून पुन्हा घटक करणं आहे. पंडितारामांवर 23 मध्ये आलेला प्रश्न. महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंवर आलेला आहे 18-21. शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्यावर प्रश्न आलेले आहेत त्यांचा सखोल अभ्यास करा. ज्यांच्यावर नाही आलेला आहे त्यांचा देखील हे संभाव्य घटक म्हणून त्यांचा देखील प्राथमिक अभ्यास तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता हे पण मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला किंवा व्हिडिओच्या शॉर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला हे पण सांगू शकतो की प्रश्न जो समाज सुधारकांवर विचारण्यात येतो तो कोणत्या घटकांवर जास्त येतो. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जो 18चा प्रश्न होता हा त्यांच्या पार्श्वभूमीवर होता, त्यांचे वडील सैन्यात होते वगैरे, परंतु आज बाकीचे सर्व जर का पाहिले तर त्यांनी स्थापन केलेल्या संस्था असतील किंवा त्यांचं जन्मगाव असेल, या गोष्टींवर किंवा त्यांचे जे प्रशासकीय सार्वजनिक कामे जे आहेत यांच्यावर प्रश्न आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण किंवा त्यांची कौटुंबिक माहिती यांवर जास्त भर द्यायची तुम्हाला गरज पडत नाही. त्यांनी स्थापन केलेले वृत्तपत्रे असतील, वृत्तपत्रे पण आहे, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, त्यांचं संस्थात्मक योगदान, त्यांचे सामाजिक कार्य, या गोष्टींची तुम्हाला इथं त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्था असतील, सामाजिक संस्था असतील, ठीक आहे, या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं असतं प्रत्येक समाज सुधारकांसंदर्भात. हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम, मुक्ती व मराठवाडा मुक्ती संग्राम 15ला आहे, 14ला आहे, 2020ला सुद्धा आहे. महाराष्ट्र परिषद, आर्य समाज यावर आतापर्यंत नाही आलाय, अत्यंत संभाव्य आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ बापूजी अणेंवर आहे, शंकरराव देव यांच्यावर पण आहे. आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 यावर पण 2021ला प्रश्न आहे. आता संकीर्ण इतर परीक्षा, गाडगे महाराज, साने गुरुजी, कोल्हापूर संस्थान, मावेंद्रनाथ रॉय, रामचंद्र गाडगे यांवर पण क्रमाने त्या वर्षी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता म्हणजे मी जे हा आत्तापर्यंतचा झाला राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठीचा इतिहासाचा अभ्यासक्रम व त्याचा अभ्यासक्रमाचं विश्लेषण, सिलेबस डिकोडिंग. आता तुमचा साहजिकच प्रश्न असू शकतो की आतापर्यंत तुम्ही जे हे याच्यात मांडलेले आहे सर्व घटक उपघटक यांचा तर आम्ही अभ्यास करतो, पण याच्या बाहेर आयोग जाणार नाही याची काही गॅरंटी आहे का? तर गॅरंटी नाहीये. एवढा तुम्ही अभ्यास करणं गरजेचंच आहे, ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल की म्हणजे एकंदरीत तुम्ही ऐकत असाल आयोगाची चौकट लक्षात घेणं गरजेचं आहे. ती चौकट काय, तर चौकट एवढी आहे. त्या चौकटीच्या बाहेर जाऊन अभ्यास करायचा आहे का? एवढा जरी अभ्यास केला तुम्ही, हा मोर दॅन सफिशियंट, ठीक आहे. आणि कधी कधी आयोग गेलेला आहे का? गेलेला आहे. जाऊ शकेल का? जाऊ शकेल, पण ते प्रश्नांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे का किंवा त्याच्यात तुम्हाला वेळ खर्च करायचा आहे का? नाही. ते प्रश्न कसे असतात, आता 2015ला प्रश्न आहे, 13ला आणि 14ला नाही. आता 2015-16चा तर प्रश्न एवढा टफ होता की प्रत्येक विषयातच अवघड प्रश्न आलेले आहेत या वर्षीचे, ठीक आहे. आता त्यामध्ये जो प्रश्न आलेला आहे हे तुम्ही वाचत असणारं सर्वसाधारण जे पण तुम्ही पुस्तक वाचत असाल किंवा जोही आपण परीक्षेसाठीचा जो अभ्यास करणार त्यामध्ये हे प्रश्न येत आहेत का? तर अजिबात नाही. तुम्ही जेही पुस्तक पहा त्यामध्ये शक्यतो असे प्रश्न येत नाही. रावसाहेब पेशवे, भाऊसाहेब लिमये, गणेश लिमये, भाऊसाहेब लिमये, भाऊसाहेब काशीनाथ खाजगीवाले, विठ्ठल छत्रे, ही नावे पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने घेतली होती? अहमदनगरचे जयसिंग रामचंद्र पवार, नाशिकचे दामोदर भिडे, पुण्याचे केशवराव वकील, पुण्याचे सदाशिव निळकंठ जोशी. आतापर्यंतचे आपण जे एवढे महत्त्वाचे घटक उपघटक पाहिले, कितीतरी घटक उपघटक असे असतील आतापर्यंत तुम्ही बघितले की एवढे महत्त्वाचे त्यावर प्रश्न नाही आलेले. जसं की चळेच्या चळवळ आताच उदाहरण घ्या, त्याच्यावर प्रश्न आलेला होता का? नाही. त्याच्या बाहेर जाऊन आउट ऑफ बॉक्स जो प्रश्न आहे, याला आपण या पुस्तकात आउट ऑफ सिलेबस म्हणतो, तो प्रश्न जो विचारले हे असे. मग याच्यासाठी तुम्हाला वेगळं पुस्तक अभ्यासाची गरज आहे का? नाही. शक्यतो असे प्रश्न जर का तुमच्या लॉजिकनी सुटत असतील, जसं की ऑल ऑफ दी अबू असं जर का असेल किंवा ब्रॅकेटमध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव दिलं असेल, जे आता जुने विद्यार्थी त्यांना हे लक्षात आलं असेल मी काय म्हणतो ते, या ट्रिक्सच्या माध्यमातून जर का सुटत असेल तर तो सोडवा. पण याच्यासाठी अभ्यास करताना विशेष वेळ द्यायचा आहे का? नाही. एवढं जर का तुम्ही जे आतापर्यंत घटक उपघटक आपण पाहिले, बरेचसे मी ओरली बऱ्यापैकी मी सर्व वाचूनच दाखवले. आता बऱ्याच विद्यार्थ्यांकडे सिलेबस सालीचं ऑलरेडी पुस्तक आहे, परंतु काही जण असे पण असतील की ज्यांच्याकडे आतापर्यंत हे पुस्तक नव्हते, म्हणून मी
बऱ्यापैकी माझा पूर्ण प्रयत्न केला की मी एकूण एक घटकशी तुमच्याशी म्हणजे एकूण एक घटकांचा तुम्हाला परिचय करून देईल. त्यातून तुम्हाला लक्षात घेणे तेवढे घटक करणं ही खूप म्हणजे तुमचं ऑलरेडी आतापर्यंत तुमचं जर का तुम्ही 8-8 तास दिवसा अभ्यास करत असाल, परीक्षेच्या काळात तुम्हाला म्हणत असाल आता कोणी की 8चा 10 तास करा, 10चा 12 तास करा. नाही, ऑलरेडी तुमचा 8 तासाचा अभ्यास 4 तासावरच येऊन ठेपलाय. कारण तुम्हाला कळाले काय गोष्टी करायला पाहिजेत, काय नाही करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी कोणत्या लेवलपर्यंत करायला पाहिजे, या सर्व तुम्हाला आतापर्यंतच्या कळाल. यामुळे हे असे जे आहेत प्रश्न, हे प्रश्न सोडून द्या. हे टोटल प्रश्न इतिहासामध्ये किती विचारण्यात आलेले, हे सर्व हे तुम्हाला करायलाच पाहिजे किंवा तुम्हाला कोणत्या पुस्तकात मिळतीलच याचा अट्टास नका करू. हे सर्व प्रश्न आपण असे दिले आणि हेच प्रश्न असे आउट ऑफ सिलेबस की आपण सर्व प्रश्न याच्यात दिले. इंग्रजी शिक्षित बंगाली पहिल्या पिढीचा परवलीचा शब्द हा होता आणि सगळं सारखंच वाटतं. राष्ट्रवाद, बुद्धिप्रामाण्य, पाश्चात्तीकरण वरीलपैकी एकही नाही. ठीक आहे. यामुळे असे प्रश्नांचा अट्टास तुम्ही धरू नका की हे यायलाच पाहिजे म्हणून. असे प्रश्न बिंदास तुम्ही स्किप केले तरी चालतील. रेशो काढला तर वर्षातून एखादा प्रश्न असा असू शकतो. ठीक आहे. कधी आला तर तोही येत नाही, आले तर 2 सुद्धा येऊ शकतात. असे प्रश्न तुम्ही सोडू नका. जेवढे घटक उपघटक तुम्ही केले, प्रॉपर केले, त्यातून हमखास तुम्ही 13-14 प्रश्न सोडू शकता, जे की अतिशय जास्त तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये घेऊन जाण्यासाठी उपयोगी आहे. अशा पद्धतीने आतापर्यंतची आपण ही इतिहास विषयाची सिलेबस डिकोडिंग बघितली. तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल की अभ्यास राज्यसेवा पुरवचा म्हणजे जी एक ओळ आपल्याला सुरुवातीला दिलेली होती, भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भारतीय स्वातंत्र्य चळवळ, त्याच्यामध्ये किती गोष्टी येतात. बरं ठीक आहे, नुसतं आपण घटक उपघटक मांडून इथपर्यंत थांबलो नाही, तर कोणते उपघटक किती डीप करायला पाहिजे, त्याचं प्रत्येक प्रकरणाचं ॲनालिसिस, प्रत्येक PYQचा संदर्भ इथपर्यंत देऊन केले. म्हणजे इथपर्यंत जर काय पुस्तकात दिलेले, तर तुम्हीच लक्षात घ्या की हे पुस्तक किती तुम्हाला चॅलेंजिंग ठरतं. एवढं तर मी तुम्हाला नक्की सांगतो की कट ऑफ नक्कीच वाढणार आहे. कारण या माध्यमातून जर का तुम्ही अभ्यास करणार तर होणार तर सर्वांचा प्रोडक्टिव्ह अभ्यासच आहे. आतापर्यंत तुम्ही या पुस्तकाला जो अति उत्तम प्रसिद्ध दिलेला आहे सिलेबस 40 पुस्तकाला, पुस्तक हे अगदी कमी कालावधीत बेस्ट सेलर नंबर 1 वर देखील पोहोचलं Amazonवर. आता हे पुस्तक स्पॉटलाइट अकॅडमीकडून प्रकाशित झालेलं आहे. ज्यांच्याकडे पूर्वीचं पुस्तक आहे, ठीक आहे ना, त्यांनी तेच पुस्तक राहू द्या. त्यांनी अजिबात हे पुस्तक विकत घेऊ नका. ज्यांनी आतापर्यंत हे पुस्तक विकत घेतलेले नाही त्यांनी हे अवश्य पुस्तक घ्या. कारण तुम्ही सर्वच जण कॅन्डिडेट्स तुम्ही ऐकत असाल, सिलेक्टिव्ह कॅन्डिडेट्स, ते तुम्हाला एकच गोष्ट आवर्जून सांगता की सिलेबस हा तुमच्याजवळ नक्की असू द्या. वर्षभर तुम्ही सिलेबसच्या माध्यमातून अभ्यास करा, परंतु मेन्सचा सिलेबस घटकमध्ये दिलेला आहे. पूर्वचा दिलेला आहे का नाही, जर का तो आपल्याला एवढ्या चांगल्या पद्धतीने जर का डिकोड करून मिळत असेल, ही गोष्ट अशी आहे की सिलेबसला धरूनच पुढचा सर्व तुमचा अभ्यास, म्हणजे मी तेच म्हटलं, फ्रेशर्सला पण किंवा 5-7 वर्षापासून जे अभ्यास करतात त्यांनाही हे पुस्तक तेवढ्याच मदतीचं ठरेल. तुम्ही आता जशी आपण इतिहास विषयाची बघितली, पुढच्या विषयाची पण याच माध्यमातून सिलेबस डिकोडिंग आपण बघूयात. तुम्ही जो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुढचा व्हिडिओ आपण राज्यशास्त्र या विषयाचा पाहू. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद.